हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर ह्याला कीर्तन म्हणतात. आणि कीर्तनाने आपण पूर्णपणे म्हणजे इतका त्याचा प्रभाव मोठा असतो, कारण की त्याच्यामध्ये संगीत आलं आहे की नाही. तर त्या संगीताचा प्रभाव आणि ते कीर्तनाचे शुद्ध बोल म्हणजे जे शब्द आहेत ते दिव्य आहेत. ते इट्स नॉट अ नॉर्मल ऑर्डिनरी फिल्मी सॉन्ग है ना. इट हॅज अ ट्रान्सेंडेंटल साऊंड व्हायब्रेशन. ते दिव्य शब्द आहेत, भगवंतांचं नाव आहे. आणि ते जेव्हा आपण गीत स्वरूपात गातो तेव्हाही आपलं पूर्ण शुद्धीकरण होऊन जातं आणि आपले इंद्रिय पण शुद्ध होतात. तर असं कीर्तनाचं पण महिमा आहे खूप. तर आपण बरंच पुढे जाऊन पण वेगवेगळे आपण एकत्र जेव्हा भेटू तेव्हा पण आपण कीर्तन करूच. आणि इथून पुढे प्रत्येक सेशनमध्ये 5 मिनिटं कीर्तन करू आपण. ओके. तर तुम्हाला आवडलं का कीर्तन? येस, थँक्यू. ओके, फाईन. चला सर, आपण आता आवडलं बरं का प्रभू. थँक्यू खूप छान होतं. थँक्यू मिष्टी जी. येस, चला तर आपण सुरू करूया. येस प्रणील जी, थँक्यू. तर हे भगवंतांचं नामस्मरण आहे आणि ते नामस्मरण आपण जेव्हा घेतो भगवंत खूप प्रसन्न होतात. ॲक्च्युली आपण त्यांना प्रेमाने बोलवतोय है ना. एखाद्याला आपण जेव्हा गाऊन बोलवतोय म्हणजे काय, किती प्रेम, ते प्रेम दर्शवतं आपलं है ना. तर त्या ह्याच्याने आपण त्यांना बोलवत आहोत. तर आजचं सेशन पण खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर आजचा अध्याय जो आहे डिवाइन अँड डेमोनियाक, दैवी गुण आणि असुर गुण काय आहे ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत.
हं. श्रील प्रभुपाद की जय. तर आपल्या मागच्या अध्यायाचं थोडंसं उजळणी करूया, आपण रिव्हिजन करूया. तर आपण मागे डिस्कस केलं मागच्या चॅप्टरमध्ये, अध्यायामध्ये, 15वा अध्याय पुरुषोत्तम योगमध्ये, की कसं हे पूर्ण भौतिक जग जे आहे, हे एक फक्त प्रतिबिंब आहे आणि आपण इथे कशामुळे अडकलेलो? फक्त आपल्या इच्छांमुळे. आणि तीच इच्छा आपल्याला भगवत धामामध्ये पण घेऊन जाऊ शकते. आणि मग त्या भगवत धामाचं पूर्ण वर्णन पण आपण ऐकलं कसं आहे ते. ते अशी ठिकाणे जिथून आपण पळतात, यत गत्वा न निवर्तन्ते, म्हणजे आपण परत तिथून येऊ शकत नाही एकदा तिथं गेल्यावर. आणि आपल्याला हे पण कळायला पाहिजे, की आपण इथे असो किंवा तिथे असो, आपला मेंटेनर कोण आहे, आपलं पालनकर्ता कोण आहे? हे भगवंतच आहेत. आणि हेच सार आहे, की आपण क्षर आणि अक्षर हे आपण आहोत आणि भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे, पुरुष आहेत आणि आपण प्रकृती आहोत. आणि आपण कधी भगवान होऊ शकत नाही आणि आपण भगवंतांची प्रेममयी सेवा हे करण्याचा आपला धर्म आहे बेसिकली. जसं मी साखरेचा गुणधर्म गोड असतो असं सांगितलं, तसं जीवात्माचा गुणधर्म भगवंतांची सेवा करणं आहे आणि त्याच्यातच त्याला सुख आणि संतोष प्राप्त होणार आहे. आणि इथं आपण विराम दिला मागच्या अध्यायाला आणि आज आपण डिस्कस करणार आहोत डिवाइन आणि डेमॉनिक, म्हणजे दैवी आणि राक्षसी गुण हे काय असतात, है ना? आता हे चॅप्टरमध्ये पुढे जाण्याच्या आधी थोडंसं प्रिपरेशन करूया आपण आपल्या माइंडसेटचं, कारण की आज जे आपण डिस्कस करणार आहोत तो पण एक खूप महत्त्वाचा अध्याय आहे भगवद्गीतेमध्ये. कारण की कधी-कधी काय होतं, कधी-कधी आपण बघतो, की तुम्ही प्रल्हाद महाराजांची मूव्ही बघितली असेल किंवा तुम्हाला माहीत पण असेल, की कसं प्रल्हाद महाराज एक उत्तम भक्त होते. पण त्यांचे स्वतःचे वडीलच एक असुर होते आणि खरंच प्रल्हाद महाराज पण असुरांच्याच योनीमधून जन्माला आलेले ते. म्हणून तेही एक असुरच होते, पण ते भगवंतांचे शुद्ध भक्त होते. म्हणून त्यांच्यामध्ये काही असुरी गुण नव्हते. जरी त्यांनी असुर कुळात जन्माला आले, तरी ते भक्त होते. हां ना, ते असुर नव्हते, राक्षस नव्हते. तर हे त्यांच्या वडिलांना अजिबात पटत नव्हतं, कारण की त्यांच्या वडिलांना विष्णू आणि कृष्णावर खूप राग होता. कारण की त्याच कृष्णाने जेव्हा वराह अवतार घेऊन त्यांच्या भावाचा वध केलेला, है ना, त्यांचा भाऊ कोण होता? हिरण्याक्ष. त्याचा वध केला. म्हणून त्यांना असं वाटतं, की त्या भगवंतांनी अशी पार्शालिटी का करतो? माझ्या भावालाच का मारलं त्यांनी? है ना? दुसऱ्याला कोणीतरी मारायचं होतं. पण त्यांना माहीत नव्हतं, की त्यांचा भाव किती व्यत्यय करतो. त्यांनी अख्खी पृथ्वीच्या पृथ्वी या ब्रह्मांडाच्या ऑर्बिटवरून काढली आणि खाली फेकलेली पाताळात. मग भगवंतांनी परत ती पाताळातून आणून ऑर्बिटमध्ये लावली होती. तर बघा, म्हणजे असे मोठे-मोठे युद्ध पण झालेले आहेत. काही ते दुसऱ्या युगामध्ये झालेले आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे कसलं वेगळेपण आहे, पण आहे. आणि तेव्हा त्यांनी निर्णय घेतला, की नाही, मला भगवंतांना मारायचं आहे. आणि तेव्हापासून त्यांना विष्णूवर, कृष्णावर खूप राग. मग जे कोण नारायणाचं नाव घेत असतील त्यांच्यावर त्यांचा क्रोध. आणि त्यांचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद, तोच भगवंतांचा भक्त झाला आणि म्हणून त्यांना अतिशय क्रोध आला. आणि म्हणून त्यांनी त्याला किती प्रयत्न केले मारण्याचे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना सापाच्या जाळ्यात टाकलं, डोंगरावरून खाली टाकलं, हत्तीच्या पायाखाली टाकलं, तरी प्रल्हाद महाराजांचं जे श्रद्धा आहे भगवंतांप्रती, ते पूर्णपणे अतिशय काय म्हणतात ना, दृढ होतं. तर तसं आपण बघतो, की प्रल्हाद महाराज किती सुंदर आहेत आणि त्यांच्यामध्ये किती छान गुण आहेत. ते किती सुंदर भक्त आहेत आणि त्यांच्या बरोबर विरुद्धात कोण आहेत? त्यांचे स्वतःचे वडील, जे हिरण्यकशिपू, म्हणजे त्यांच्यामध्ये इतके दुर्गुण आहेत, राक्षसी वृत्ती आहेत. ते स्वतःच्या मुलाला पण मारायला निघालेले, जो चांगलं काम करत होता. काय वाईट नाही भगवंतांचं नाव घेणं, आहे की नाही? तर असं. आणि आपण मग नंतर रावणाची स्टोरी पण ऐकलेली. कसं रावणाने सीतेला अपहरण केलं आणि मग सीतेला पळवून नेलं लंकेला. आणि मग पूर्ण युद्ध जे रामायण झालेलं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मग आपल्याला माहिती आहे, की राम हे एकदम छान, ही इज अ हिरो ऑफ द रामायण अँड रावण इज द विलन, है ना? तसंच प्रल्हाद महाराजच्या स्टोरीमध्ये कोण विलन आहे? हिरण्यकशिपू इज द विलन अँड हिरो इज हू? प्रल्हाद महाराज, है ना? आणि आपण जरा असे मूव्हीज, सपोज म्हणजे एक चित्रपटासारखं तुम्ही बघा इथे, तर आपण काय बघू ह्यांच्याकडे दृष्टिकोनातून, की आपण आपल्याला प्रल्हाद महाराजच्या ठिकाणावर ठेवू नेहमी, है ना? युजुअली व्हेन वी वॉच अ मूव्ही, वी कीप आवरसेल्व्हज इन द हिरोज पोझिशन, यू नो. वी डोंट लाइक टू बिकम अ विलन. इज इट नॉट? आपल्याला नेहमी हिरो बनायला आवडतं आणि आपण स्वतःला ते बघताना आपण म्हणतो, "हां, मी रामाच्या ठिकाणी, मी रावण नाही, मी राम आहे." की प्रल्हाद आहे, मी हिरण्यकशिपू नाहीये. तर आपली ही वृत्ती आहे, की आपण स्वतःला नेहमीच चांगलं समजतो आणि आपल्यामध्ये दुर्गुण असतील तर आपण त्याला एक्सेप्ट करत नाही. पण आज हे चॅप्टर जेव्हा आपण बघणार आहोत, आपल्याला हे पण बघायचं आहे. हे चॅप्टरचा अर्थच तो आहे, की जरी दैवी असले आपल्यामध्ये, त्याचबरोबर आपल्यामध्येही असुरी गुण आहेत.
जसं मी मागे एकदा आपल्या अध्ययनामध्ये चर्चा करताना सांगितलेलं तुम्हाला, की सत्ययुगामध्ये जे राक्षस होते ते वेगवेगळ्या ग्रहांवर राहायचे, जसं की हे. ओके. आता ग्रह म्हणजे वेगवेगळ्या प्लॅनेट्समध्ये राहायचे ते राक्षस. आणि त्रेतायुगामध्ये ते सगळे राक्षस वेगवेगळ्या देशांमध्ये राहायचे. द्वापार युगामध्ये एकाच सिटीमध्ये राक्षस राहायचे. म्हणजे राक्षस आणि दैवी गुणवाले व्यक्ती. आणि आता कलियुगामध्ये ते आपल्या आतमध्येच आहेत. म्हणजे विचार करा. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्येच आसुरी गुण पण आहेत आणि चांगले गुण पण आहेत. पण आपल्याला ते आसुरी गुण काय आहेत आणि चांगले गुण काय आहेत हे माहीत असलं पाहिजे. फक्त ही इज अ गुड बॉय, ही इज अ बॅड बॉय. म्हणजे गुड आणि बॅड एवढेच 2 शब्द नाहीत. त्याच्यामध्ये बरंच विश्लेषण आज आपण ह्या चॅप्टरमध्ये ऐकणार आहोत आणि समजून घेणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला खूप आवडेल हा चॅप्टर पण. म्हणजे किती हा शास्त्र ना एका आरशासारखे आहेत माहिती आहे का? ते आपल्याला खरं-खरं दाखवतात. आपलं दर्शन स्वतःचंच म्हणजे आपण काय आहोत हे दाखवून देतात. आणि वाचल्यावर आपण स्वतःच अॅनलाईज करायचं. आज मी जे सांगणार आहे तुम्हाला, ह्याच्यावर तुम्हाला मनन करायचं आहे. प्रत्येक जेव्हा तुम्ही शास्त्र वाचता 3 गोष्टी करायच्या. है ना? पहिलं श्रवण म्हणजे ग्रहण करायचं. श्रवण म्हणजे ते पूर्णपणे कानाने ऐकायचं अटेंटिव्हली तिथे हजर राहून. आपलं मन दुसरीकडे नसलं पाहिजे. त्याला श्रवण म्हणतात. म्हणजे मन दुसरीकडे म्हणजे देह आहे इथे, पण मन कुठेतरी दुसरीकडे आहे. नाही चालणार. त्याला श्रवण म्हणतच नाही पहिली गोष्ट. ते काय फक्त काय म्हणतो नेमसेक हिअरिंग म्हणतो ना, नेमसेक श्रवणम. तर तसं नाही झालं पाहिजे. श्रवण म्हणजे एका ठिकाणी बसून आपल्याला ते ऐकून व्यवस्थित अटेंटिव्हली ध्यानपूर्वक सुनना, इसको श्रवण बोलते हैं. त्याच्यानंतर मनन येतं. म्हणजे त्या गोष्टीवर आपल्याला मनन केलं पाहिजे. आणि ते मनन म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडा विचार करायचा. कारण की आपल्या जीवनात ते आपण कसं अंमलात आणू आणि निजध्यासन. निजध्यासन म्हणजे आपलं त्याचं ॲप्लिकेशन पार्ट म्हणजे आपण कसं त्याला आपल्या जीवनामध्ये आणू. तर हे सगळं हे 3 गोष्टी असतात श्रवणामध्ये बेसिकली. तर आज आपण सगळेच चिंतन करणार आहोत ह्या टॉपिकवर, है ना? आणि मग बघा, आपल्याला कळेल की आपण काय आहोत आतमधून, है ना? आपलं स्वतःचं चित्र इथे दिसेल आपल्याला. ओके, चला. तर पहिलं आहे दैवी आणि राक्षसी गुण. ओके. तर 26 दैवी गुण सांगितलेले आहेत भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आणि 6 राक्षसी गुण. आता 26 दैवी गुण फक्त एका श्लोकातच सांगून दिलेत भगवंतांनी. म्हणजे पहिल्या 3 श्लोकामध्ये. आणि बाकी पूर्ण चॅप्टर राक्षसी गुणावरच आहे. म्हणजे विचार करा, की भगवंतांचं विश्लेषण किती सुंदर आता असणार आहे त्याच्या आपल्यासाठीच आहे ते. कसं आपण आहोत आणि आपल्यामधला जो राक्षस आहे त्याला कसं आपण काढायचा आहे, है ना? तो शत्रू आहे आपला. ते राक्षस म्हणजे शत्रू आहेत. आणि मग त्या राक्षसांचा वध आपल्याला करायचं. ते कसं करायचं तेही आज आपण शिकणार आहोत. ओके. चला. दैवी आणि असुर गुण काय आहेत? त्यांचा विकास कसा होतो आणि त्या गुणांचे परिणाम काय होतात? शांततापूर्ण समजण्यासाठी आदर्श उपाय काय आहे? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. दैवी आणि राक्षसी गुण. तर तो श्लोक बघा आता. श्लोक मी आता पूर्ण वाचत नाही. मी डायरेक्ट त्याचा हेच वाचतो कारण की ते हेच शब्द आहेत त्याच्यामध्ये. पण मी शब्द नाही कळला म्हणून डायरेक्ट अर्थच वाचतो. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याची वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांचा प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, सूची आणि द्वेष व सन्मानाचा द्वेष, सूची आणि द्वेष व सन्मानाचा अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण आहेत. हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. तर हे सगळे गुण जे भक्त असतात त्यांच्यामध्ये आढळून येतात किंवा दैवी गुणवाले जे व्यक्ती असतात तेच भक्त होऊ शकतात, है ना? तर आता इथे कसं आहे, आधी आपण काय बघितलेलं 15व्या अध्यायामध्ये अश्वत्थ ट्री म्हणजे अश्वत्थाचं झाड कसं असतं हे भौतिक जगात अश्वत्थ झाडाला हे केलेलं आहे म्हणजे त्याची तुलना केली गेलेली आहे. काय? कारण की कसं आहे त्याचे जे फांदे आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर आहे. म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण कधी-कधी पाताळात जातो, कधी आपण स्वर्गात जातो,
तर कधी आपण भूतलावर येतो, है ना, भूमीवर. तर हे असं आपण आपलं चालूच असतं कालचक्र. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि आपल्या इच्छानुसार आपल्याला विविध शरीर भेटत असतात, है ना. आणि ते का भेटत असतात? कारण की आपले तसे गुण असतात. आपण ते गुण स्वीकारलेले गेले आहेत. कारण की आपण त्या वातावरणामध्ये आणि त्या शरीरामध्ये राहून आपले ते गुण आपल्याला झालेले आहेत आणि ते आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये आढळतात. आणि ते सूक्ष्म शरीर पुन्हा दुसऱ्या योनीमध्ये जातं आत्म्याबरोबर आणि मग ते अजून दुसरे गुण त्याच्यामध्ये येतात. चांगले, वाईट दोन्ही बेसिकली, है ना. तर आपल्याला ह्याच्यातून मुक्त व्हायचं आहे, है ना. आणि तुमचा आता सगळ्यांचा एक होमवर्क आहे आता. हा अध्याय तुमच्याकडे भगवद्गीता असेल, तर तुम्ही या ह्या पूर्ण श्लोकाचं पूर्ण विवरण म्हणजे जे तात्पर्य आहे, जे प्रभुपादांनी दिलेलं ते वाचा. कारण की सुंदर प्रत्येक जो गुण सांगितलेला आहे ना, त्या प्रत्येक गुणाचं पूर्ण विवरण दिलेलं आहे. खूप मोठं तात्पर्य आहे ह्याचं 4-5 पानांचं. तर मग ते तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला ते काय आहे ते पण निर्भयपणा म्हणजे काय? सत्वशुद्धी म्हणजे काय? हे पूर्ण विवरण दिलं. कारण की मी आता हे सगळं सांगत बसलो, की त्याचं पूर्ण 2 तास, 3 तास जातील. एवढं मोठं आहे ते डिस्कशन त्याच्यावरचं. एक पूर्ण वेगळं सेशनच आहे. ते आपण नंतर घेऊ परत असं. पण आता तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्ही ते वाचा म्हणजे तुम्हाला ते कळेल. आणि हे गुण पण जेव्हा तुम्ही बघता हे डिफरंट ग्रेडेशन्स प्रमाणे आहेत बरं का. कारण की आपलं कसं वैदिक सोसायटी म्हणजे वर्ण आश्रम है ना. वर्ण आणि आश्रम म्हणजे 4 वर्ण आणि 4 आश्रम है ना. म्हणजे कसं ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आणि शूद्र है ना. मग ह्या प्रत्येक व्यक्तींना हे गुण लागू होतात वेगवेगळे. फॉर एक्झाम्पल निर्भयपणा है ना. निर्भयपणा कोणाकडे असला पाहिजे? संन्यासींकडे असला पाहिजे. का? कारण की संन्यासी पूर्णपणे भगवंतांवर डिपेंड असतात, है ना. याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे पण आपल्याकडे नसला पाहिजे, पण हे प्रमाण आहेत सगळ्यांचे, सगळ्या क्वालिटीचे आणि ते त्या ह्याच्याकडे म्हणजे सगळ्यांना म्हणजे रेफर करून बोललं गेलेलं आहे ते सगळं ना. तर मग संन्यासी पूर्णपणे भगवंतांवर डिपेंड असतात. म्हणून ते परिव्राजकाचार्य असतात. ते एका ठिकाणी राहत नाहीत कधी. सारखा प्रवास करत असतात आणि त्यांचं भगवंताचं ज्ञान सगळ्यांना वाटत असतात, है ना, त्यांच्या हृदयातून असं. आणि सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन हे ब्रह्मचारीचं हे आहे, है ना. दान, आत्मसंयम आणि यज्ञकर्म हे गृहस्थाचं क्वालिटीज आहेत. मग हे गृहस्थाकडे असले पाहिजेत. प्रत्येक गृहस्थ, तुम्ही सगळे आता गृहस्थ आहात. आपण सगळे गृहस्थ आहोत. तर आपल्याला नेहमी दान कार्य केलं पाहिजे. आपल्या इंद्रियांवर आपलं संयम पाहिजे, है ना. आपण यज्ञ कर्म केले पाहिजेत. तर हे आणि वेदाध्ययन, परत ब्रह्मचारी. असं नाही की आपण वेदाध्ययन नाही केलं पाहिजे. आपण पण केलं पाहिजे, पण जेवढा वेळ मिळेल तसं आपल्या कॅपॅसिटीनुसार. पण हे काही-काही जे भाग आहेत ते काही-काही लोकांसाठी जास्त आहेत, काही-काही लोकांसाठी कमी आहे. फॉर एक्झाम्पल आता यज्ञकर्म ब्रह्मचारीसाठी रेकमेंडेड नाही किंवा संन्यासासाठी पण रेकमेंडेड नाही आहे, है ना. तसंच. आणि मग म्हणजे आता हे सगळे जे गुण आपण वाचले हे असं वेगवेगळ्या ऑर्डरसाठी रिलेटेड आहे. आता त्याचं डिस्कशन परत मी करत बसलो की इट विल बी व्हेरी बिग. ओके. तर लाइकवाईज. तर बेसिकली आपल्याला हे जाणून घ्यायचं की कसं हे गुण आपण कल्टिव्हेट करू शकतो. म्हणजे बघा 26 गुण आहेत आणि त्या 26 गुणांना आपल्याला समजून घ्यायचं पहिलं गोष्ट, की काय गुण आपण आपल्याला कल्टिव्हेट करायचं हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. मला चांगलं बनायचं मला भक्त बनायचं ठीक आहे. मला हे चांगलं बनायचं, भक्त बनायचं म्हणजे त्यासाठी काय-काय लागणार आहे मला, हे सगळं आपल्याला गरज आहे त्याची, है ना. मग हे कसं कल्टिव्हेट करायचं ह्यांच्याबद्दल विचार करायचा. अजून एक तुम्हाला सांगतो उत्तम उदाहरण ह्याच्याबद्दल म्हणजे मी काय करत होतो. तर प्रत्येक दिवशी आपण ह्याच्यातले काही-काही तत्व बघू, एकमेकांच्या व्यवहारामध्ये आणि काही लोकांमध्ये बाहेर आणि भक्तांच्या संघामध्ये आपण बघू. आपण जेव्हा भक्तांच्या संघामध्ये जातो, आपण जेव्हा असे काही गुण बघतो आणि काही श्रवण करतो किंवा भागवत किंवा भगवद्गीताचे ग्रंथ वाचतो, तेव्हा अध्ययन करताना आपल्याला ह्या गुणांची प्रचिती आली, तर त्या गुणांबद्दल आपण काहीतरी लिहून काढायचं आपल्या डायरीमध्ये. तुम्ही सगळ्यांनी एक डेली डायरी मेंटेन केलं, तर तुम्ही त्या डायरीमध्ये लिहिलंत, तर तुम्हाला त्या गुणांचं सारखं-सारखं लिहिण्याचा योग येईलच आणि एका आठवड्यामध्ये फक्त 1 गुणाचा तुम्ही हे करायचा अभ्यास. 1 आठवड्यामध्ये 1 गुण, है ना? असे किती आठवडे असतात एका वर्षामध्ये? 55 आठवडे असतात, है ना? तर मग 55 वेळा तुम्ही ते वेगवेगळे गुण 26 गुणच आहेत. मग ते 26 गुण रिपीट होतील 2 वेळा वर्षातून. मग तुमच्याकडे किती मटेरियल असेल त्याच्यासाठी विचार करण्यासाठी. जर तुम्ही प्रत्येक वेळेस त्या क्वालिटीबद्दल लिहून काढलं, जेव्हा तुम्ही त्या क्वालिटी ऑब्झर्व्ह केली कोणामध्ये ना, कोणीतरी प्रदर्शित करत आहे ते गुण, चांगले गुण, दिव्य गुण आणि तुम्ही शास्त्रांमध्ये ऐकत आहात किंवा कोणत्या महासंत महात्म्यांना भेटून तुम्हाला ते प्रदर्शित झालेले दिसतील. तर हे सगळं तुम्ही ते लिहून काढू शकता. म्हणजे तुम्हाला ते आतमध्ये तुम्हाला पण राहील आणि तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये ते
अप्लाय करू शकतात, इम्प्लिमेंट करू शकाल परत तुमच्या स्वभावांमध्ये. ठीक आहे. आणि राक्षसी गुण म्हणजे ह्या गुणांमध्ये काय मुक्ततेची शक्यताच नाहीये. गुरुजी, 1 मिनिट. तुम्ही जे गुणांची प्राप्ती म्हणाली, दैवी गुणाची, ही प्राप्ती कशी करावी? सांगतो ना तुम्हाला. आता हे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. हं. तर राक्षसी गुण जे आहेत, है ना, हे मुक्तीची ह्याच्यामध्ये अजिबात शक्यता नसते आणि म्हणून आपल्याला हे राक्षसी गुण सोडायचं आहे. हं. आता पहिलं गोष्ट आपल्याला समजलं पाहिजे, की ह्यांचा विकास कसा होतो, है ना? जन्म, स्वभाव आणि अभ्यास हे तिन्ही गोष्ट आपण बघूया, है ना? कारण की हे चांगले गुण, दैवी गुण आणि आसुरी गुण ह्यांचा विकास त्याच्याच श्रोतेजींनी प्रश्न विचारला. त्यांच्या प्रश्नाचं लगेच उत्तर ह्या दुसऱ्या स्लाइडमध्येच आहे. ओके. तर हे गुणांचा विकास कसा होऊ शकेल, है ना? आणि तो दुर्गुणांचा विकास कसा आपण टाळू शकतो, हे सगळंच आता आपण अभ्यास करणार आहोत. तर जन्म, अभिजातस्य, जन्मलेला, है ना? हे बघा, जेव्हा आपण जन्म घेतो, है ना, तेव्हा आपण एक पर्टिक्युलर स्वभाव घेऊन जन्म घेतो, है की नाही? तर तुम्हाला माहीत असेल ना, असं एक हे करतात, रीतिरिवाज असेल तुमच्या घरी पण, की एका लहान मुलाला जेव्हा जन्म घेतला असेल, तेव्हा थोडासा मोठा झाला की त्याला असं काही आयटम्स ठेवतात, भागवत ठेवतात, पैसे ठेवतात, धान्य ठेवतात आणि वस्तू ठेवतात आणि मग त्याला सांगतात, "आता तू शिव कुठल्याही गोष्टीला." मग तो नॅचरल त्याला कुठे सांगत नाही कुठल्या गोष्टीला शिवतो. कुठल्या गोष्टीला शिवेल तसं त्याच्या स्वभावानुसार तो जाईल असं. एक हे आहे म्हणजे एक रिच्युअल आहे ते. ओके. तर ह्याचा अर्थ काय बेसिकली आपण आपल्या सूक्ष्म शरीरातून मागच्या जन्मातून जे घेऊन आलेलो आहे, विचार, इच्छा जे काय असतील, ते सगळे पुढच्या जन्मामध्ये कॅरी ओव्हर होतात, कॅरी फॉरवर्ड होतात बेसिकली. ओके. तर आपण जरा भक्तीचं ट्रेनिंग मागच्या जन्मी घेतलं असेल, मग ते पुढे कॅरी फॉरवर्ड होतात. काल सांगितलं ना, स्वल्पम अपि असं धर्मस्य त्रायते महतो भयात. तर मग आपल्याला आपण जरा 10%च प्रॅक्टिस केलं असेल मागच्या जीवनात, तर आत्ता 11% पासून सुरू करू शकतो आपण. तसं आहे, है ना? तर ते नष्ट होत नाही कधी, है ना? कारण की भक्ती हे शाश्वत आहे. ते कधी नष्टच होत नाही, है ना? तर कधी-कधी आपण बघतो काही-काही लहान मुलं ना खेळताना ना असे ते गार्डनमध्ये जातात आणि फुलपाखरूला पकडतात आणि फुलपाखरूचे पंख कापून टाकतात, है ना? आणि मग त्याला टाळ्या वाजवत बसतात त्याच्याकडे बघून किंवा कोणाला किड्याला ते चतुर असं असतं ना ते किडा, त्याला घेतात आणि त्याची शेपूटला दगड बांधतात आणि सांगतात आणि त्याला उडवायला लावतात, दोरा बांधून. मग ते उडूच शकत नाही बिचारा. कधी-कधी त्यांचे पंख कापून टाकतात. मग हे सगळे जे वृत्ती आहेत ना, हे सगळे अ, मागच्या जन्मामधून आलेच वृत्ती आहेत, त्याचा स्वभाव जो काय, है ना? आणि ते एक आहे, प्लस त्याचं आत्ताचं अपब्रिंगिंग म्हणजे करंट ह्या जन्मात झाल्यानंतर त्यांचे आई-वडील त्याला कसं अपब्रिंगिंग करतात, त्याचं पालन-पोषण कसं करत आहेत, हे पण आहे. त्याच्यावर त्याचा स्वभाव यू नो हे होतं आणि म्हणूनच इफ यू वॉन्ट अ चाइल्ड ऑफ डिव्हाइन नेचर आपल्या शास्त्रामध्ये खूप ह्याच्यावर सांगितलं. म्हणजे जन्म म्हणजे तिथे सेक्स लाईफ आली की नाही आणि या सेक्स लाईफबद्दल पण भगवंतांनी स्वतः सांगितलं. ओपनली बोलतात स्क्रिप्चर. धर्म अविर्बुधो भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. भगवंत 7व्या अध्यायामध्ये आपण हा श्लोक वाचलेला, है ना? ह्या भौतिक जगामध्ये जे सेक्स करतात, ते जरा आपण धर्माच्या धर्मामध्ये राहून केलं, तर तिथे मी नांदतो, असं भगवंत स्वतः म्हणतात, है ना? पण जे सेक्स धर्माविरुद्ध आहे, तिथे मी नाहीये. हे भगवंत स्वतः 7व्या अध्यायामध्ये सांगतात. ओके. तर ह्याला काय म्हणतात? गर्भधान संस्कार. तुम्हाला माहितीच असेल गर्भधान संस्काराला किती महत्त्व आहे आपल्या ह्याच्या शास्त्रांमध्ये, है ना? कारण की मॅरेज हे खूप एक पवित्र बंधन आहे. विवाह आपण ह्याच्यावर पण डिस्कस केलेलं. पण ते कशासाठी असते? एक अशी उत्पत्ती करण्यासाठी, की जी उत्पत्ती एक भक्ताला जन्म देईल. एक अशा आत्म्याला आपण आमंत्रण देतो, है ना? तिथे जेव्हा जेव्हा एक स्त्री आणि पुरुष युनाईट होतात, तेव्हा काय होतं, वडिलांचं जे शुक्र असतं, ते मातेच्या गर्भामध्ये जातं आणि तेव्हा आत्मा, त्या शुक्रधातूमध्ये आत्मा असतो आणि तेच त्या गर्भामध्ये जाऊन त्या जीवात्म्याचा जन्म होतो बेसिकली. आणि ते करण्याआधी बघा, खूप सारे रिच्युअल्स पण असतात. कधी-कधी तुम्हाला माहीत असेल घरी यज्ञ वगैरे पण ठेवतात, शांती यज्ञ वगैरे. ते का? कारण की तिथे आपण ते जे वातावरण आहे, शुद्ध करतो, पहिलं गोष्ट. आणि आपली चेतना आपली उंचावते आणि त्या उंच चेतनामध्येच आपण ते कार्य पण करायचं असतं. म्हणजे विचार करा किती दॅट सेक्स लाईफ इज अल्सो सो स्पिरिच्युअल.
इट हॅज टू बी डन विथ दॅट इंटेंट इन द माइंड, है ना? म्हणून ते विचार करून जेव्हा आपण हे कार्य करतो, तेव्हा जे आत्मा आपण आकर्षित करतो ना, ते आत्मा पण भगवंतांची भक्ती करणारच असेल, है ना? आणि नंतर आपण ते दोष देऊन काय उपयोग? अरे, हा माझा ऐकत नाही, असा कसा हा मुलगा जन्माला आलाय, है ना? आपण असं म्हणतो ना कधी, "अरे, कसला हा काय कुठून घेऊन आलेत हे गुण, कुठून शिकून आलाय हा?" आपण कधी-कधी असं म्हणतो ना. तर हे का? कारण की तो ते मागच्या जन्मातून पण घेऊन येणार आणि जेव्हा एक स्त्री आणि पुरुष युनाइट होतात, सेक्स करत असतात, त्यावेळेस त्यांची चेतना काय असते? त्या चेतनेचाच आत्मा आपण आकर्षित करतो. विचार करा म्हणजे. मग ते करताना पण आपण भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे, असं भगवंत स्वतः बोलतात आणि त्यालाच गर्भधान संस्कार असं म्हणतात आणि ते पूर्ण मोठं विधी आहे. गर्भधान संस्कार म्हणजे फक्त तेवढंच नाही. गर्भधान म्हणजे त्याच्या आधी आधी कोण गर्भवती होतं? आधी पुरुष गर्भवती होतो त्याच्या विचारांमध्ये आणि मग ते विचार त्याच्या शुक्रा थ्रू तो पत्नीमध्ये टाकतो आणि मग ती गर्भवती होते आणि मग जी संतती उत्पत्ती होते संततीची, ते खरंच पूर्ण समाजाला लाभदायक होणार आहे, है ना? आणि हे असं जर कोण गर्भधान संस्कार करतात आणि परत मग गर्भामध्ये 9 महिने तेव्हा पण गर्भधान संस्कार आपण करतो. आता इथे तुम्हाला एक फोटो दिसतोय. नारद मुनी आणि कोण आहे बसलेलं तिथे? प्रल्हाद महाराजाची आई आहे. तेव्हा प्रल्हाद महाराज गर्भामध्ये होते तेव्हा नारद मुनींनी अखंड भागवतम त्यांना सांगितलं. आणि जेव्हा ते प्रवचन करत होते, सांगत होते, तेव्हा प्रल्हाद महाराजाची आई गर्भवती असल्यामुळे ती दमलेली, म्हणजे थकतात ना गर्भवती स्त्रिया. मग ती झोपली, तिला झोप लागली. पण आतमध्ये प्रल्हाद महाराज होता तो म्हणजे जेव्हा नारद मुनी सांगायचे, तेव्हा त्यांची आई म्हणायची, "हं, समजलं का? हं, समजलं का? हं." असं म्हणायचे. पण ते हो म्हणणं थांबलं कारण की ती पेंगली म्हणजे तिथे झोपली ती अशी पेंगत होती. झोपून म्हणजे झोपूनच गेली तिथे ती. पण ते होकार जो देण्याचा आतून होकार येत होता. "हं, समजलं का?" नारद मुनी "हो." मग नारद मुनी बघितलं की प्रल्हाद महाराज आतून गर्भातून हो, हो म्हणतायत. मग नारद मुनी थांबले नाहीत. त्यांनी त्यांचं प्रवचन चालू ठेवलं. आणि जेव्हा प्रल्हाद महाराजांचा जन्म झाला, ते साक्षात भक्त बनूनच बाहेर आलेत. है ना? असं. तर ह्याला गर्भाधान संस्कार म्हणतात. गर्भात असतानाही बाळाला खूप चांगलं ॲटमॉस्फिअर दिलं पाहिजे. म्हणजे आई-वडिलांचं किती मोठं कर्तव्य आहे. आई-वडील होणं काही सोपी गोष्ट नाहीये. हे की नाही? आणि म्हणून हे एक मोठं कार्य आहे. एक इट्स अ फुल प्रोजेक्ट, अ बिग प्रोजेक्ट है ना? बाळाला जन्म देणे म्हणजे एक मोठा प्रोजेक्ट आहे आई-वडिलांचा. कारण की ती संतती फक्त त्यांचंच भलं नाही तर पूर्ण जगाचं पण भलं करू शकते. इतकं सामर्थ्य आहे. आपल्या सगळ्यांमध्ये तसं कल्चर आणि तसं सोसायटी डेव्हलप करायचं, है ना? मग किती आपण त्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे. हं, असं. तर त्याच्यामुळे स्वभाव, है ना? म्हणजे जेव्हा मुलाचा जन्म होतो, मग एक पर्टिक्युलर स्वभाव असतो त्याचा आणि त्या स्वभावानुसार तो वागतो आणि त्याला जे काही आता अपब्रिंगिंग मिळतं, मागचा जन्म आणि आत्ताचा जन्म जे आहे, ते सगळं मिळून मिसळून त्याला जे काही मिळतं ते त्याला मिळतं बेसिकली आणि तसे त्याचे स्वभावही बनतो. मग काही-काही मुलं खूप उद्धट बनतात आणि काही-काही मुलं खूप गुणी असतात. हे आपण बघतो. इथे पण फरक बघतच असतो. पण का ते अपब्रिंगिंगचा प्रश्न आहे त्याच्या सगळ्यामध्ये, है ना? तो मग हे आपण विचार केलं पाहिजे. हं. मग दानव तमोगुण आणि रजोगुणमध्ये असतात आणि अज्ञानी असतात आणि दैवी लोक कसे असतात सत्वगुणामध्ये असतात आणि ज्ञानपूर्ण असतात. त्यांना ज्ञान घेण्याची इच्छा नेहमी असते. है ना? तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे, की आपण कसं आपल्याला सराउंड केलं पाहिजे. कुठल्या ॲटमॉस्फिअरला आपण आपल्या अवती-भोवती पण कसं कल्चर असलं पाहिजे आणि ते कल्चर आपण सेट करायचं. आपल्या स्वतःच्या घरापासून सुरू करायचंय. मी तुम्हाला सांगतोय एवढ्या दिवसापासून आपण रोज सकाळी उठा, संध्याकाळी लवकर झोपा. का? कारण की ते एक चांगलं कल्चर आहे. त्याच्याने आपण सत्वगुणात येणार आहे. है ना? सकाळी तुम्ही सगळेजण आमच्याबरोबर जप करायला या. खूप कमी लोकांना बघतो मी. पण ठीक आहे तुमचे खूप काही-काही कामं असतील. पण तुम्ही वेळ काढून आलात तर तुमचंच भलं होणार आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये माझं त्याच्यामध्ये काही प्रॉफिट नाहीये. पण तुमच्यामध्ये तुम्हाला भक्तीमध्ये प्रॉफिट मिळणार आहे तिथे. मग हे तुम्ही आवर्जून आलं पाहिजे आणि निश्चय तुम्ही घेतला. चॉईस आपल्याकडे असतो. उठायचं की नाही. चांगले सवय लागण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि कठीणही असतात. पण ते कष्ट तिथे करूया. कारण की नंतर कष्ट भोगण्यापेक्षा आत्ता कष्ट केलेलं बरं. हे सोपं कष्ट आहे. थोडंसं झोप येईल तिथं करताना जप चालेल, पण हळू सवय होईल. नंतर भगवंतांची सेवा करायची, आरती करायची. भगवंता घरी आपण भोग दाखवायचा. हे छोटे-छोटे गोष्टी आहेत. पण ह्याच्याने आपण एक संस्कृती बनवतो आपल्या घरी, आपल्या अवती-भोवती पण आणि त्याच्याने आपले विचार बदलतात. आपले विचारमध्ये सत्वगुणचा निर्मिती होऊन, आपल्या सत्वगुणामध्ये होऊन आपले चांगले विचार निर्माण होतात. भक्तीने हे सगळे सद्गुण उत्पन्न होतात आणि त्याचा आपल्याला काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. जरीही आपल्या भौतिक परिस्थिती अवघड असतील,
सगळे म्हणतील, "नाही, नाही, 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 माझ्या ह्याच्यामध्ये खूप अवघड आहे. माझ्या घरचे तर काय ऐकत नाही आणि मी अशा घरात राहते. माझं अशा घरात लग्न झालं, की हे सगळे ते मानत पण नाहीत." आणि असं. पण हे सगळं असूनही, है ना? तर प्रल्हाद महाराजांची जी गोष्ट सांगू, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे वडील राक्षस होते आणि त्यांनी काय-काय केलं प्रल्हाद महाराज एवढं तरी आपल्यावर कोणी हे करत नाही ना. तर आपण असं समजायचं. हे हे जे शास्त्रांमधले जे स्टोरीज आहेत, ते फक्त स्टोरी नाही, ते सत्य घटना आहेत. है ना? ते फक्त स्टोरी म्हणून सांगत नाहीत आपण. पण त्याच्यापासून आपण काय शिकवण घ्यायची, की ते आपण जरा त्या परिस्थितीमध्ये तो 5 वर्षाचा मुलगा जरा एवढं कष्ट घेऊन भक्ती इतके चांगलं करू शकतो. तर आपण तर आता सगळे मोठे झालेलो आहोत. आपल्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी तरी आहे, की काय निवडायचं आणि काय नाही निवडायचं आहे आपल्या आयुष्यासाठी. आणि इथे आपल्याला अभ्यासाची गरज आहे. आपल्या शाळेमध्ये आपण किती कष्ट केलेले आहेत, परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी. पण आता आयुष्याची परीक्षा आपण देत आहोत. त्याच्यामध्ये अभ्यास आपल्याला करायचा आहे. तिथे कंटाळ करून चालणार नाही. ओके. असं आणि हळू-हळू मग आपण चांगल्या उंच शिखरावर पोहोचूच. पण त्या उंच शिखरावर भक्तीच्या जाण्याच्या आधी आपल्याला तो अभ्यास नियमितपणे केला पाहिजे, सातत्याने केला पाहिजे. अवघड आहे, पण यू नो इम्पॉसिबल नाहीये. है ना? असं. तर हे जे सद्गुण आहेत, गुरु, साधू आणि शास्त्र, है ना? तर मी सिंपल तुम्हाला सांगतो, म्हणजे कोणी म्हणेल, की हे सगळं कसं करू मी? माझ्याकडे खूप अवघड आहे. 3च गोष्टी सांगतो तुम्हाला. संध्याकाळी लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. पहिलं, ज्याच्याने तुमचं पूर्ण बायोलॉजिकल क्लॉक पहिलं गोष्ट चेंज होणार आहे. तुम्ही म्हणाल, "मला झोप नाही येऊ नको येऊ दे झोप" आणि नाही आली तरी तुम्ही 4 वाजता सकाळी उठा. 4 जे काय असेल ते. 5 वाजता सुरू करा उठायला, 6 वाजता सुरू करा आणि 6:30ला जपला या. 6 वाजता जपला या, व्हॉटएव्हर इट इज. है ना? मग हळू-हळू ते सुरू करा आणि ते तुमचं चक्र आहे शरीराचं ते बदलून टाका. आणि दुसरं संघ घ्या. भक्तांच्या संघानेच आपली प्रगती होणार आहे. जरा तुम्ही नियमितपणे संघ घेतला नाही, आता आपला 18 दिवस संपणार आहेत. इथून पुढे काय? लेव्हल 2 सुरू होणार आहे तुमच्यासाठी. आता लेव्हल 2 जे आहे, आता रोज जेव्हा असतं तेव्हा पण आपल्या 50च्या ग्रुपमधून फक्त 20 जण येतात आणि त्या 20 जणांमधून सकाळी किती जण येतात हे जरा मी विचारलं तर बरेच कमी असतील, है ना? तर मग ह्याच्यासाठी आपल्याला संघ घेतला पाहिजे. कारण की त्या संघामध्ये एक पॉवर असते, एनर्जी असते, इम्पेटस असते, एक एन्थुसियाझम असतं. "हां रे, हा तो पण करतो, मी पण करतो, चला आपण एकत्र करू." आणि ती एनर्जी भेटते आपल्याला सगळ्यांकडून. म्हणून तो संघ गरजेचा आहे. कारण की आपण एकटं किती धावणार? है ना? आपलं डिटर्मिनेशन कुठे-कुठे खचणारच आहे ना. म्हणून आपल्याला ती मदतीची गरज असते आणि मग ती मदत घ्या, जी आपल्याला अवेलेबल आहे फ्रीमध्ये, है ना? मग ती आपण पुरेपूर त्याचा फायदा करून घ्यायचा आणि तिसरं गोष्ट म्हणजे प्रसाद. नियमित रूपाने भोग दाखवा रोज त्रिकाळ, है ना? जे काही व्यंजन तुम्ही घरी बनवता आणि ते भोग दाखवल्यानंतर ते ग्रहण करा. म्हणजे तुमचं चेतनाचित्त किती शुद्ध होणार आहे, है की नाही? आणि हे 3 गोष्ट फक्त करा, बघा तुम्हाला किती चांगलं परिवर्तन येतं तुमच्या जीवनामध्ये. मी खरं सांगतोय आणि हे केल्यानेच तुम्ही पूर्णपणे सत्वगुणमध्ये येणार आहात आणि मग नंतर त्या सत्वगुणामध्ये आल्यावर मग इतर दुसरे कार्य भक्तीचे सोपे जातील करायला. अवघड नाही जाणार. आपण ते म्हणतो ना, खूप अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. ॲक्चुअली काही अवघड नाहीये. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपले जे श्रील प्रभुपाद आहेत, इस्कॉनचे फाउंडर आचार्य, ज्यांनी इस्कॉन सुरू केलं. ते भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. संन्यासी होते ते आणि ते त्यांनी सगळीकडे प्रवचन द्यायचे. एकदा त्यांचा मुंबईला पंडाल प्रोग्राम होता. 20,000 लोकं यायची त्या पंडाल प्रोग्रामला. 10 दिवस होता तो. आणि एकदा तिथं ना, म्हणजे प्रभुपादांना कधी-कधी कोणी-कोणी गिफ्ट्स पण द्यायचे बरं का. मोठे संत होते, पण त्यांना गिफ्ट्स पण द्यायचे. कारण की तिथे फक्त इंडियातले नाही तर फॉरेनचे पण लोकं यायचे मुंबईला असतात. मुंबईला सगळे लोकं असतात तर. तर एकाने त्यांना Rolexचा वॉच दिला. त्या त्या काळात म्हणजे Rolexचा वॉच म्हणजे खूप महाग, है ना. पण प्रभुपाद हे सगळं घालायचे नाही. फक्त थोड्या वेळासाठी घालायचे आणि मग देऊन टाकायचे. मग त्या दिवशी एकाने त्यांना दिलेलं आणि त्यांनी घातलेलं आणि तिथे एक चोर आलेला बरं का, त्या पंडालमध्ये आणि त्या चोराने ठरवलं, की मी हे आज वॉच चोरी करणार आहे. मग त्यांनी कसं तरी करून प्रभुपादांच्या एकदम समोरची सीट घेतलेली. म्हणजे प्रभुपाद इथं समोर आणि हा इथं समोर बसलेला आहे असं. जेणेकरून प्रवचन संपताच त्याला घोळक्यामध्ये ते वॉच काढून घ्यायचं, असा त्याचा विचार होता. मग पूर्ण लेक्चर झालं. प्रभुपाद पण त्याच्याकडे सारखं बघत होते लेक्चरमध्ये आणि तो पण असं ऐकत होता, की जसं की त्याला पूर्ण प्रवचन समजतच आहे आणि इतकं छान आतुरतेने ऐकत होता. असं तर म्हणजे भास करून देत होता प्रभुपादांना. आणि जसंच प्रवचन संपलं तर प्रभुपादांनी त्यांना इथे बोलवलं, "इथे तुला हे वॉच हवंय का?" असं विचारलं. त्याला तर धक्काच बसला. अरे बापरे! ह्यांना कसं कळलं, की मला वॉच हवंय म्हणून? आहे ना? तर त्यांनी विचारलं, "तुम्हाला कसं कळलं, की मला वॉच हवं म्हणून? कारण की मी ह्याच्यासाठीच आलेलो इथे." आणि जेव्हा त्याला कळलं, मग प्रभुपाद म्हणाले, "तू हे घेऊन जा. मला नकोय, घेऊन जा." मग त्याने त्याला ते देऊन टाकलं त्या चोराला. जरा त्याने चोरी केली असती त्याला पिटाई झाली असती त्याची अख्ख्या मंडपामध्ये, पंडालमध्ये.
पण प्रभुपादांनी त्याच्यावर दया का दाखवली? कारण की तो तिथे आला तरी. ठीक आहे, चोरीच्या निमित्ताने तरी आला. पण त्याला जरा मी ते त्याला फक्त ते रोलेक्सचंच वॉच हवंय ना, ती वस्तूच हवी आहे ना, घेऊन टाक. ते वस्तू एवढं मूल्यवान आहे. कितीतरी त्याला मूल्य असेल ह्याच्या पैशामध्ये, भौतिक पैशांमध्ये. पण त्याला भक्तांचा संघ प्राप्त झालेला होता. त्याला ते अज्ञात सुकृती त्याला प्राप्त होत होती, त्याला पण माहीत नव्हतं आणि हे प्रभुपादांना पाहिजे होतं, की त्याला तो संघ मिळावा, है ना? म्हणून जे आचार्य असतात त्यांनी बघू शकतात, की कोण कसं आहे, है ना? त्यांना लगेच कळतं. तर प्रभुपादांना कळालं, की तो काय आहे म्हणून त्याला पण खूप आश्चर्य वाटलं आणि मग त्याला प्रभुपादांची सेवा करायची होती. म्हणून तो प्रभुपादांना म्हणाले, "मी काय सेवा करू?" मग प्रभुपादांनी त्याला काय दिलं असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे सेवामध्ये उंच म्हणजे मोठी सेवा, छोटी सेवा असं काहीच नसतं. तर प्रभुपादांनी काय म्हटले त्याला रात्री प्रभुपादांचं शेड्यूल कसं असायचं माहिती आहे का? प्रभुपाद रोज संध्याकाळी 9:00-9:30ला झोपायचे आणि रात्री 12 वाजता 12:30ला उठायचे. एवढेच 3 तास झोपायचे ते फक्त बास. आणि नंतर 12:30 ते सकाळी 4 पर्यंत ते ग्रंथ लिहायचे. आपल्या सगळ्यांसाठी आज आपण ते ग्रंथ वाचत आहोत. ते सगळे त्यांनी इतके कष्ट करून लिहिलेले आहेत आपल्यासाठी. म्हणून आपण ते वाचायचं नियमितपणे. आणि सकाळी परत मंगल आरती वगैरे सगळं करायचंय 4:30 पासून. मग जप करायचे आणि मग नंतर परत त्यांच्या सगळ्या भक्तांची मीटिंग, प्रवचन पूर्ण दिवस असं बिझी असायचे. म्हणजे विचार करा किती त्यांनी कष्ट घेतलेत आणि असं कुठल्या वयात त्यांनी ते केलेलं आहे. 69 आहे ना. आपण आत्ताच सगळे म्हणजे ढिलेढाले झालेलो आहोत, यंग असूनही. पण त्यांनी त्या वयात हे करून पूर्ण शेवटपर्यंत करून त्यांनी 14 वेळा पूर्ण पृथ्वीला भ्रमण केलेलं आहे. फक्त भ्रमण म्हणजे फक्त साइट सीइंग नाही. ह्या भागवताचा प्रचार केलेला आहे त्यांनी अख्ख्या जगामध्ये आणि कितीतरी लाखो, करोडो भक्त त्यांनी बनवलेले आहेत. तर त्याला सांगितलं त्यांनी, की मी रात्री जेव्हा डिक्टाफोनवर त्यांनी बोलायचंय कारण की त्यांना लिहायला खूप वेळ लागत असे. म्हणून त्यांनी म्हणाले, "मी डिक्टाफोनवर बोलतो." मग त्यांचे जे शिष्य होते ते परत त्याचा ट्रान्स्क्रिप्शन करायचे. त्यांचं जे त्यांनी जे रेकॉर्ड केलेलं आहे. पण रात्री काय असायचं, रात्री कुत्रे भुंकायचे, है ना? मग त्यांनी त्याला सांगितलं, "हे जे कुत्रे भुंकतायत ना, हे ते रेकॉर्डिंगमध्ये येतं आणि मग जेव्हा माझे ते शिष्य जेव्हा ते ट्रान्स्क्राईब करतात, त्यांना ते ट्रान्स्क्राईब करायला येत नाही. म्हणजे त्यांचा आवाज डिस्टर्ब होतो. त्या रेकॉर्डिंगमध्ये पण रेकॉर्ड केला जातो. म्हणून तू काय कर, हे जे कुत्रे ह्या एरियामध्ये भुंकतायत ना, त्यांना तिथून हाकलव. म्हणजे त्यांना त्यांना पळव तिथून. त्यांना दुसरीकडे हे कर." है ना? तर बघा म्हणजे काय सेवा त्याला दिली आणि त्यांनी इतक्या आनंदाने ती सेवा पत्करली आणि तो केला त्यांनी ते सेवा म्हणजे आणि प्रभुपादांची तरी सेवा केली आणि तो आता खूप सुंदर भक्त झाला है ना? आणि त्याने नंतर हरे कृष्ण महामंत्राचा जप सुरू केला. प्रभुपादांचा शिष्य झाला. तर आपण बघू शकतो, की आचार्यांची कृपा कशी आणि कुठे होऊ शकते आपल्याला काही कळत नाही. है ना? पण आपल्याला भक्तांचा संग करायचा आहे, त्यांची सेवा करायची आहे, शुद्ध भक्तांची सेवा करायची आहे. कशी करायला आपण प्रभुपादांची सेवा कशी करू शकू? फक्त जे प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय शास्त्रांमध्ये त्याचं फक्त आपण पालन करू. जप करायचा आहे नियमितपणे, शास्त्र अध्ययन करायचं आहे, संग घ्यायचा आहे, प्रसाद करायचा आहे आणि भगवंतांचं पूजा, अर्चविग्रहांची सेवा करायची आहे. तर हे एवढं केलं तरी हेच प्रभुपादांनी सांगितलं आपल्याला. एवढं तरी केलं ना, तरी ती त्यांची सेवाच आहे. है ना? आणि मग बघा आपल्या जीवनामध्ये किती सुंदर परिवर्तन येतंय ते. म्हणून शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे, एखादा चांडाळ असेल, तरी जेव्हा तो भगवंतांना आणि गुरूंना समर्पित होतो, तर तो पूर्णपणे शुद्ध होऊ शकतो. असं सांगितलेलं आहे. है ना? तर आपली पण तशीच व्यथा आहे. आपण पण काय शुद्ध नाही आहोत. दूध के धुले नहीं हैं हम. किंतु अगर हमने गुरु को हमको पूरी तरह समर्पित किया उनको, तो हमारा पूरा चरित्र अच्छा हो सकता है. हमारा जीवन बदल सकता है. म्हणून म्हणजे आपल्याला किती आणि सोपं कार्य आहे. एवढं काही अवघड कार्य नाहीये. म्हणून आपल्याला समर्पित करायचं आणि म्हणून आपल्याला सेवा करायची, म्हणून भक्तांचा संघ घ्यायचा आहे. आणि मग ह्याचा अभ्यास जेव्हा आपण करू, तेव्हा बघा किती सुंदर परिवर्तन येतंय. अदर ॲस्पेक्ट इतर पैलू काय आहेत बाबा ह्या गुणांचे परिणाम काय होतात? दैवी संपद मोक्षाय निबंधाय सुरीमता मा शुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडवा. दैवी गुण मोक्षदायक असतात, तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण की तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. कारण की अर्जुनाला पण हा प्रश्न पडलेला, कारण की मी कोण आहे मग? है ना? पण त्याला भगवंताने सांगितलेलं, की तू दैवी गुणांसहितच जन्मलेला आहेस. कारण की अर्जुन हे शुद्ध भक्तच होते भगवंतांचे, है ना? आणि शुद्ध भक्त पण इथं पृथ्वी तलावर येतात. का येतात? ते फक्त आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठीच येतात. कारण की त्यांनी
जेव्हा जे कार्य करतात त्यांच्या कार्याने अख्खा जगाला फायदा होतो. जसे की अर्जुननी काय केलं? अर्जुननी भगवंतांना जसे प्रश्न विचारले भगवद्गीतेमध्ये, अख्खा भगवद्गीता आज आपण वाचतो 18 दिवस झाले. ती भगवद्गीता कुरुक्षेत्रामध्ये फक्त 40 मिनिटात सांगितलेली भगवंतांनी अर्जुनाला. आणि जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारलेले, तेव्हा आपण बघू शकतो, भक्त जेव्हा भगवंतांच्या संघामध्ये येतात आणि भक्त जेव्हा इथे येतात, तेव्हा त्यांचं जन्म हे आपल्यासाठी सार्थक होऊन जातं. फक्त आपल्यासाठीच नाही, त्रिभुवनासाठी सार्थक होऊन जातं असं. है ना? आणि त्याचं उत्तर हेच आहे, की जरा आपल्याला ह्या आपलं जे कर्माचं बॅगेज जे आपण घेऊन आलेलो आहे, है ना? कर्मफळ जे आपण घेऊन आलेलो त्याच्यापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला ABCD करायचं आहे परत. म्हणजे A फॉर असोसिएशन, संघ घ्यायचा आहे भक्तांचा. B फॉर बुक्स, शास्त्र वाचन, अध्ययन करायचं आहे नियमितपणे. आणि चॅन्टिंग म्हणजे दररोज जप करायचा है ना. तर तुम्ही मला सगळ्यांनी एक प्रॉमिस करणार का इथे? आज इथे 22 जण आहेत बरं का. अभिमन्यू प्रभू, अमल सुंदरी माताजी, ॲक्सेस X00TD, जयाजी, मराठा, मिष्टी, निकिता, प्राची, प्रणील, प्रेमाजी, राहुल, रेडमी 9 पॉवर, रोहितजी, ऋतुजाजी, संदीपाजी, श्रीपादजी, श्रुतीजी, सोनालीजी, विशालजी, नितीशजी, शारदाजी. एक प्रॉमिस करा. मला नको करू प्रॉमिस. फॉर एक्झाम्पल तुम्ही भगवंतांना प्रॉमिस करा, की मला तुझी भक्ती करायची भगवंत, आणि मी तुम्हाला प्रॉमिस देतो की मी नियमितपणे तुमचा जप करेन, तुमचं नामस्मरण करेन, है ना. हे भगवंतांना जरा तुम्ही प्रॉमिस केलं, तर भगवंत तुमच्या आयुष्यात असं काहीतरी परिस्थिती निर्माण करतील, की जेणेकरून तुम्हाला ते जप करण्याचं तुम्हाला पूर्ण एक अपॉर्च्युनिटी देतील. म्हणजे तसं परिस्थिती क्रिएट करतील, की तुम्हाला लवकर उठायचं प्रोत्साहन त्यांनी देतील, शक्ती त्यांनी देतील, बुद्धी त्यांनी देतील, बळ त्यांनी देतील, जे काय करायचं ते. तर सगळ्यांनी तुम्ही एक कमिटमेंट कराल का? सगळ्यांनी अनम्यूट करू शकता प्लीज. प्लीज एव्हरीवन अनम्यूट. तुम्ही व्हिडिओ पण अनम्यूट करू शकता तुमचा. हो हो प्रभूजी. हो हो सगळ्यांनी अनम्यूट नाही केलंय. हो. हो 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 फक्त हो म्हणायचंय तोंडाने. हो प्रभूजी. हो प्रभू. सगळ्यांनी हरे अनम्यूट करा. कृष्ण. मी अजून बघतोय, माझं लक्ष आहे. मी स्क्रीनवर मी सगळ्यांचं बघतोय. ओके, थँक्यू. हो हो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नो, हेच हवंय. आणि तुम्ही जे हो, प्रभू. कमिटमेंट घेताय, हे कमिटमेंट जेव्हा तुम्ही एक पाऊल उचलता, तेव्हा भगवंत तुमच्यासाठी 100 पाऊल उचलणार आहेत. आणि कारण की त्यांना तेच हवंय, की हे आपण सगळे त्यांचेच अंश आहोत, त्यांचे पुत्र आहोत, आणि त्यांनी आपल्यासाठी व्याकुळ आहेत. कधी हा माझ्याकडे वळून बघतोय, है की नाही? मग ते आपल्याला खूप उदंड आशीर्वाद प्रदान करायला तयारच आहेत, है ना. आणि हे नियमितपणे करायचं आहे आपल्याला. तर सगळ्यांना लेव्हल 2 मध्ये जायचं आहे का? हो म्हणा परत एकदा. सगळ्यांनी अनम्यूट हो करा. जायचंय प्रभूजी. हो जायचंय. हो जायचंय. जायचं आहे. हो प्रभूजी. तर खरंच तुम्हाला लेव्हल 2 मध्ये जायचं असेल, तर सगळ्यांनी दृढ लेवल संकल्प करा आज, नक्की, की मी लेव्हल 2 मध्ये जाऊन अजून भक्तांचा संघ घेणार आणि माझी भक्तीचं वर्धन करणार आहे. आणि आपल्याला हे आपणच पंख हे करायचे. कोणी आपल्याला मदत नाही करणार आहे ना. हे बघा ना, माझ्या हृदयातले गुण तुम्ही नाही काढू शकत, दुर्गुण तुम्ही नाही काढू शकत. त्यासाठी मलाच मेहनत करावी लागणार आहे. तसंच तुमच्या हृदयामधलं जे दुर्गुण तुम्हाला काढायचं असेल, तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे. पण त्याच्यासाठी मदत आपल्याला लागणार आहे भक्तांची, भगवंतांची, सेवेची, शास्त्रांची, प्रसादाची, अर्चविग्रहांची सेवेची. आणि ती आपण मदत घ्यायची आहे. ती अवेलेबल आहे. आपण सहजरित्या करू शकतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन ते करायचं आहे. कारण की संघामध्ये संघाची शक्ती म्हणतो ना, युनिटी इज पॉवर, है ना. तर दॅट्स हाव इट इज. डिवायडेड वी फॉल, युनायटेड वी स्टँड अँड डिवायडेड वी फॉल इज अ प्रॉवर्ब इन इंग्लिश, इज इट नॉट? म्हणून आपण जेव्हा एकटं घरी जप करत असतो, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे, असं आपण झोपून जाऊ तिथेच दमून वगैरे, जे काय असेल ते अशा वेगवेगळ्या प्रकारचे जप आपण करू, आणि आपल्याला उत्साहच येणार नाही. कारण की आपल्याला बघायला बोलायला कोणीच नाही, का आपण काय चूक करतोय सांगायला पण कोणी नाही. पण भक्ताच्या संघात आपण जरा चूक केली तर आपल्याला सांगायला कोणीतरी असेल, त्यांच्या संघात असेल तर आपल्याला उत्साह देणार कोणतरी असेल, है ना. तर ह्याच्यामुळे आपण तो संघ करायचा, है ना. आणि इथून पुढे आपला प्रवास सुरूच ठेवायचा. आता हा प्रवास जस्ट सुरू झालेला आहे. 18 दिवस इज नॉट द अल्टिमेट एंड, है ना. 18 दिवस झाले की संपलं, चला मुक्त झालो मी, आता मला भगवद्गीता कळाली नाही. ह्याच्यानंतरही
भगवद्गीता कळायला आपलं आयुष्य जाईल आणि जन्म जन्म जातील. ओके. पण ते कळण्यासाठी आपल्याला नियमितपणे हे सगळं 4 गोष्टी केल्या पाहिजे. आणि मगच आपल्या हृदयामध्ये ते सद्गुण जे आपण डिस्कस केले होते ना पहिलं सुरुवातीला, ते सगळे उत्पन्न होणार आहेत. है ना? आणि म्हणूनच वैयक्तिकरित्या अवघड आहे. आपल्या कुटुंबामध्ये राहून आपण करायचं सगळ्यांबरोबर. म्हणून सगळ्यांना प्रेरणा भेटेल आपल्या कुटुंबांमध्ये. आणि इस्कॉन सारख्या ऑर्गनायझेशन आपल्याला इतकं चांगलं देत आहे. खरंच. इट इज गिव्हिंग सच अ गुड जॉब इट इज डुइंग आय शुड से. है ना? तर त्याचा फायदा आपण घ्यायचा आहे. भक्तांचा संघाचा फायदा घ्यायचा. तुम्हाला माहिती आहे इस्कॉनच्या मंदिरामध्ये NVCCचं एक कात्रजचं मंदिर आहे. तिथे जन्माष्टमीला किती लोकं येतात? 1 लाख ते 2 लाख लोकं जन्माष्टमीलाच असतात तिथे. आणि दर दिवशी दर सकाळी मंगल आरतीला किती जण येतात माहिती आहे का? नॉर्मल दिवशी पण, वीकडेजमध्ये, वीकेंडचं सोडाच. वीकडेजमध्ये पण 1000च्याहून वर लोकं येतात. विचार करा. है ना? म्हणजे आहेत. असं नाही की लोकं नाही आहेत करणारे. पण ते फायदे घेणारे आपण पण त्याच्यातलं एक असलं पाहिजे. कारण की आपल्याला जरा पुढे जायचं असेल, तर आपण हातपाय हलवायचे. है ना? प्यासा कुएं के पास जाता है. कुआँ प्यासे के पास नहीं आता है कभी. देखा है क्या कभी? नहीं ना? तो इसीलिए हमको हमको प्यास लगी है. किसकी प्यास है हमें? पैसे की नहीं बोल रहा हूँ मैं, भक्ति की प्यास. और वो हमें अगर उत्पन्न करनी होगी तो भक्तों का संग ही लेना है, हमें शास्त्र पढ़ना है. आणि म्हणूनच जेव्हा संघ घेऊ मग ती भूक वाढेल आपली. ॲपिटाईट वाढणार आहे आपलं त्याच्यामुळे. म्हणून अर्जुन विचारतो, "जरा मी हे युद्ध केलं तर मी दानव नाहीये का?" असा पण त्याच्यामध्ये डाऊट आलेला. तर कृष्ण म्हणतात, "नाही, कारण की तू तुझं कर्तव्य करतोय क्षत्रियाचं आणि मीही तुला तेच सांगतो कारण की तू हे केलंस तर तू माझी सेवा करत आहेस इनडायरेक्टली." म्हणजे त्याचे दोन्ही स्वधर्म आणि नित्यधर्म एकच होतं, युद्ध कर. है ना? तर आता आपण बघणार आहोत की राक्षसी दृष्टिकोन कसे असतात. है ना? तर राक्षसी दृष्टिकोन किंवा समजुती काय करावे आणि काय केले पाहिजे हे त्यांना माहितीच नसतं पहिल्या गोष्ट. आणि शास्त्रांचे अनुसरण अजिबात करत नाही. स्वतःला समजतात मी परिपूर्ण आहे, मी शक्तिशाली आहे, सर्व शक्तिशाली आहे. है ना? आणि त्यांचं अयोग्य वर्तन असतं, अप्रामाणिक असतात, ते स्वार्थी असतात. मी नियंत्रक आणि आनंद घेणार आहे असंच विचार असतात त्यांचे. अशुद्ध विचार आणि राहणीमान हे त्याला काही म्हणजे त्याला अर्थच नसतं त्याच्यामध्ये. त्याला हे शास्त्रातील नियम आवडत नाहीत पहिलं गोष्ट आणि त्यांचे पालनही ते करत नाही. काय करायचं सगळं घेऊन आहे ना? कुठे जाणार आहे? एन्जॉय द लाईफ मॅन. दिस लाईफ इज जस्ट मेंट फॉर एन्जॉयमेंट. तर असे त्यांचे विचार असतात. आणि तुम्हाला सांगू का, ही परिस्थिती आपल्या भारताची आहे बरं का. ही कुठे बाहेरच्या देशातली समजुती नाही सांगत आहे मी. आपल्या भारत देशामध्ये जिथे संतभूमी म्हणलेलं आहे आपण, एवढं गुणगान करतो. है ना? इव्हन आपल्या घरात पण आपल्याला बघायला मिळेल आणि आपली पण कुठेतरी कोपऱ्यामध्ये अशा काही समजुती आहेतच. है ना? कितीतरी आजकाल चित्रपट पण बनतायत जिथे आपल्या देवी-देवतांचा अपमान चित्रपटांमधून होऊन आपण त्याचा आनंद घेतोय. हे की नाही? हे पण आहे. आणि हे का होतंय? कारण की शास्त्र वाचन कोण करतंय? साधं गव्हर्नमेंट जेव्हा चालवायचं असेल ते पण शास्त्रांवर आधारित चाललं पाहिजे ते पण नाही. आजकाल खुर्चीसाठी भांडणं होतं सगळीकडे. मंत्रीच्या ह्याच्यामध्ये पण. म्हणजे आपण बघू शकतो कुठेच ते चांगले विचार आणि शास्त्रांमधून आलेले विचार आपल्या देशामध्ये किंवा आपल्या घराघरांमध्ये मांडले जात नाहीयेत का? कारण की ते शिक्षण पद्धतीमध्ये पण नाहीये आणि आपल्याला कोणी ते शिकवलं गेलेलं पण नाहीये आणि म्हणून आपल्याला माहीत पण नाहीत किती साऱ्या गोष्टी. आणि म्हणून काय होतंय नवी पिढी ह्याला स्वीकारच करत नाही. त्याचा अवहेलना करते. त्याचा आदर करतच नाहीये. आणि म्हणून मग हे सगळं प्रॉब्लेम्स कितीतरी होतायत कल्चरल प्रॉब्लेम्स है ना? आणि नुसतं दोष देऊन उपयोग काय? नव्या पिढीला दोष देऊन उपयोग काय? है की नाही? कारण की कुठेतरी आपण आपल्या मुळांना विसरलेलो आहोत. आपली संस्कृतीचं मूळ हे शास्त्र आहे, सनातन धर्म आहे. ते आपण किती आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणतोय आणि म्हणून हे आपल्याला स्वतःला आधी प्रॅक्टिस केलं पाहिजे. असं म्हणून चालणार नाही, कुठे सगळं कोण करतंय, मी का करू? नाही. त्यांना नाही करायचं तर नका करू. आपण आपलं आधी सुरुवात करूया ना. द चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपण आपल्यापासून सुरुवात करायची. आपल्यापासून मी तर म्हणतो. घरात 10 व्यक्ती असेल सगळ्यांचा सोडा. परत आधी आपण नियमितपणे जप आणि संघ घेतला, तर आपल्याकडून त्यांना प्रेरणा भेटेल. हे सत्य आहे. जरा तुम्ही प्रामाणिक बनाल, आपण सगळे प्रामाणिक बनू आपल्या भक्तीमध्ये. जितकं प्रामाणिक बनायचं ना, तेवढा प्रयत्न करायचा आपण. आणि मग बघा त्याचा फलश्रुती फक्त तुम्हाला नाही, अख्ख्या घराला आणि अख्ख्या तुमच्या फॅमिलीच्या जनरेशनला आणि अख्ख्या जगाला पण भेटणार आहे. है ना? असं. राक्षसाचे दृष्टिकोन, समजुती, इंद्रियतृप्ती हेच मानव जीवनाचे लक्ष्य आहे. एन्जॉयमेंट बास. है ना?
अफाट चिंता असते अशामुळे. आणि मग इतके इच्छा असतात, इतके वासना असतात आणि ते वासना पूर्ण नाही झाले की क्रोध येतो आणि अशा ह्याच्यामध्ये पूर्णपणे बुडून जातात ते, हे की नाही? आणि हे असे काही भाव आपल्यामध्ये पण आहेत, आपण अनुभवलेले असतील. गुंतवणुकी, इंद्रिय तृप्तीसाठी बेकायदेशीर मार्गाने पैसे कमावणे, हे सगळं माध्यम असतात. हे सगळे राक्षसी वृत्ती आहेत, हे की नाही? आणि हे आपल्याला समजलं पाहिजे, कारण की आपण म्हणू, कुठे राक्षस आहे? आपल्याला राक्षस चित्र म्हणजे काय आहे ना? ते चित्र दाखवलं ना थोड्या वेळापूर्वी, असे मोठे मोठे दात असतात त्याला आणि शिंग असतात म्हणून राक्षस. पण आजकाल आहे ना कोट आणि ब्लेझरमध्ये राक्षस फिरतात. का? कारण की मी जसं सांगितलं, ह्या ह्याच्यामध्ये आपल्या हृदयामध्येच राक्षस आहेत, है ना? प्रवृत्ती आहेत त्या आपल्यामध्ये आणि ते काढायचं. आपल्याला नारायण परायण व्हायचं, इंद्रिय परायण नाही व्हायचंय. नारायण परायण म्हणजे काय? नारायणाचा दास. इंद्रिय परायण म्हणजे काय? इंद्रियांचा दास. आपल्याला गोस्वामी बनायचंय, गोदास नाही बनायचंय. गोस्वामी म्हणजे आपल्या इंद्रियांचा स्वामी. म्हणजे मी इंद्रियांवर चांगलं नियंत्रण करू शकतो आणि भगवंतांची सेवा करू शकतो त्या इंद्रियांनी, है ना? त्याला नारायण परायण म्हणतात किंवा गोस्वामी म्हणतात. पण गोदास म्हणजे काय? तो स्वतःच्याच इंद्रियांवर अधीन आहे. तुम्ही एखादं हे बघितलं असेल, बैलला तर हे बांधतात ना नाकाला, काय म्हणतात त्याला, आय डोंट नो द एक्झॅक्ट वर्ड आउट देअर. तर बेसिकली जेव्हा त्याला हा व्यसन आहे ते बैलाला, ते बांधतात ना ते दोरा, जेव्हा त्याला घेऊन जातो शेतकरी, मग त्याला जरा वळायचं असेल तर तो ओढतो, मग त्याचं ऍक्च्युली नाक ओढलं जातं माहितीये का? तर ते नाक ओढलं त्याला दुखतं म्हणून तो असा वळतो. त्या बैलाला काय वाटतं माहितीये का? मला वळायचं म्हणून मी वळतोय, कारण की मला बरं वाटतंय, है ना? पण ऍक्च्युली तो मालक त्याला हे करत असतो, ओढत असतो, है ना? तर तसंच आपल्याला वाटतंय की आपण एन्जॉय करतोय, पण आपले इंद्रिय आपल्याला कंट्रोल करत असतात. हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण नारायण परायण कसं होऊ आणि इंद्रिय परायण नाही कसं होऊ हे आपण बघायचं. रावणाने काय केलं? रावण आपल्याच सगळ्या इंद्रियांचा दास बनून गेलेला. त्याला सगळ्यांनी चेतना दिली, म्हणजे सतर्क केलेलं. त्याच्या स्वतःच्या वाईफनी, मारीचनी, सगळ्यांनी सांगितलेलं, असं नका करू बाबा, ते साक्षात भगवंत आहेत, खेळ करू नकोस असा, है ना? पण काय झालं? त्यांनी ते केलं आणि उद्ध्वस्त झाला त्याचं पूर्ण जीवन, है ना? तर म्हणूनच जेव्हा आपण असं गोदास बनतो, तेव्हा ते आपले जे भौतिक इच्छा आपण जेव्हा पूर्ण करण्याच्या मार्गावर जातो, तेव्हा आपल्याला इतके चिंताग्रस्त होऊन जातो आपण, जे अनैतिक इच्छा असतात. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची इच्छा असतात, एक चांगली इच्छा पण असतात, पण अनैतिक इच्छा जे असतात ते आपल्याला खूप चिंताग्रस्त करतं आणि आपल्यामध्ये पूर्णपणे राग, द्वेष, मत्सर हे सगळे उत्पन्न करतं. आणि मग आपण खूप अजून काय काय पापकर्म करून बसतो त्याच्या, आणि मग अजून रजो तमोगुण मध्ये जातो. मग आपल्याला हे टाळायला पाहिजे. आणि आपल्यालाच दुःख नाही ओढून घेत, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण दुःख देतो, आणि हे आपल्याला टाळायचं. आपण म्हणतो किती दुःखी आहोत, पण का दुःखी, दुःखाचं कारण काय आहे ते आपल्याला बघितलं पाहिजे. गो म्हणजे गाय, हो, पण इंद्रिय कसे, इंद्रियांना गो पण म्हटलेलं आहे. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेमन. आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधी कधी शास्त्रांचा, विधिविधानांचे पालन न करता अहम भावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात, है ना? त्यांचं जे यज्ञ असतं ते पण आपल्याला स्वार्थासाठीच केलं जातं, आणि म्हणून हे त्यांचे गुणधर्म आहेत अशा राक्षसी वृत्ती लोकांचे. आणि परिणाम काय होता अशा वृत्तींमध्ये? विविध चिंतांनी विस्मत होतो आपण, भ्रमांचं जाळ्यामध्ये अडकतो, है ना? आनंद उपभोगण्यासाठी खूप मजबूत जोड, म्हणजे आपण इथे पूर्ण ह्या भौतिक जगामध्ये अडकून बसतो ऍक्च्युली. आणि नंतर काय होतं? नरकाचे द्वार आपल्यासाठी उघडतात, है ना? कारण की एवढं पापकर्म केल्यानंतर कुठे जाणार आहे? तर आता हे सगळं काढायचं कसं? खूप मोठा प्रश्न आहे हा, है की नाही? तर त्याच्याबद्दल डिस्कस करूया. चॉईस. तर ही चॉईस आपल्याकडेच असते. आता कृष्णाने हे सगळं वर्णन तर केलेलं आहे, है ना? आणि आपल्याकडे जे बॅगेज आहे, ठीक आहे, आपल्याकडे पण ते आहेत, सद्गुण आहेत किंवा आपल्याकडे मध्ये दुर्गुण आहेत, पण जरा त्या दुर्गुणांना काढायचं असेल तर ते कसं करायचं? तर चॉईस आपल्याकडे, मी तेच सांगितलं, चॉईस आपल्याकडे असतं. जरा चांगली गोष्ट निवडायची का वाईट गोष्ट निवडायची, ही चॉईस आपल्याकडे असते. पण आपण प्रभावित कशाने असतो?
वाईट गोष्टींमध्ये जास्त प्रभाव येत असतो. का? कारण की आपल्याला ते वाटतं की ते आपलं ते क्षणिक आनंद, आपलं ते क्षणिक आहे आनंद, पण आपल्याला वाटतं की ते कंप्लीट जास्त काळासाठी, अनंत काळासाठी आनंद देणार आहे. पण ते उपभोगायला जातो तेव्हाच आपल्याला कष्ट भोगावे लागतात आनंदाच्या ऐवजी. आणि म्हणून ही चॉईस आपल्याला करायची, आणि ती चॉईस केव्हा आपण चांगली करू शकू माहिती आहे का? जेव्हा आपण आपलं चांगला अभ्यास असेल शास्त्रांचा, है ना, जीवनाचा. कारण की जीवनामध्ये जेव्हा चॅलेंज येतात तेव्हा ते निवडायचं काय त्याच्यामध्ये, चॉईसेसमध्ये चॅलेंजेस कुठले, चॅलेंजेसमध्ये फेस करण्यासाठी आपल्याला चॉईसेस करावे लागतात तिथे, है ना. मग हे आपल्याला करायचं आहे. त्रिविध नरकस्य ते द्वारम नाशनात्मन कामक्रोधस्थ लोभस्तस्मादित्रयम त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. आणि नरकामध्ये जाण्याचे 3 द्वार आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. बघा, आत्म्याचं म्हणतो ना आपण विनाश कधी होत नाही, पण विनाश कसा होतो त्याचं ते पण दिलेलं बघा भगवंतांनी स्वतः. है ना, काम, वासना, क्रोध आणि लोभ, है ना. म्हणजे आपली जेव्हा कामवासना, है ना, अनैतिक कामवासना जी असते, जेव्हा आपण ती पूर्ण नाही झाली की आपण अजून हावरे बनतो. हा मला हे थोडं अजून, थोडं अजून, थोडं मोठं अजून, थोडं अजून, असं. प्लीज कोण अनम्यूट कराल का? थोडं अजून करून करून आपण असं इतकं साठा करून ठेवतो आपल्या जीवनामध्ये वस्तूंचा किंवा विषयभोगांचा, आणि त्याच्यामुळे अजून आपल्याला ते लोभ वाढतच जातं. त्याला काही नियंत्रणच राहत नाही त्या लोभावर, है ना. आणि जेव्हा ते कामवासना पूर्ण होत नाही तेव्हा आपण राग येतो आपल्याला, है ना. आणि मग त्या रागाच्या भरात आपण काय पण करतो, है ना, दुष्कर्म. तर हे सगळं आपण केव्हा ह्याच्यातून बाहेर पडू, जेव्हा आपल्याला ते गोल माहीत असेल, ध्येय, आपलं आयुष्यातलं ध्येय. आपण इथे का आलेलो आहोत, आपण कोण आहोत आणि आपलं ध्येय काय आहे. हा फक्त एक प्रवास आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ट्रेननी प्रवास करत आहात, सीटसाठी भांडतात लोक. 2 तासाचा तो प्रवास आहे, त्याच्यामध्ये पण ते भांडण करून ती जागा मिळवण्याचा प्रयत्न करतात. काय उपयोग, है की नाही? किती ते भांडण, कधी-कधी जीव घेणे भांडण होतं कधी-कधी. एकाने तर एकाला गाडीच्या बाहेर ढकलून दिलेलं भांडणामध्ये आणि त्याचा मृत्यू झालेला. तो जरा स्वस्थ उभा राहिला असता तिथेच, तर मग आज तो जिवंत असला असता आणि काहीतरी चांगलं सत्कर्म करू शकला असता. पण त्याने भांडण केलं आणि त्याच्या जीवाची हानी झाली. तर आपण अशा गोष्टींमध्ये अडकून जातो. का? कारण की आपल्याला ध्येयच नसतं. आपल्याला काय? तसंच आपलं हे जे भौतिक जगमध्ये आपण आता जन्माला आलो, हा छोटासा प्रवास आहे फक्त. त्या प्रवासामध्ये फक्त जेवढं लागेल तेवढंच आपल्याला म्हणजे गोळा करायचं, जे काही वस्तू लागणार आहेत, आणि बस. आणि त्याच्याबरोबर आपण मेन गोलकडे पण लक्ष केंद्रित करायचं. ते म्हणजे काय? भगवत प्राप्ती, भगवंतांवरती प्रेम आणि सेवा. आणि ते आपल्याला संघातून प्राप्त होणार आहे आणि त्याची आस आपण जास्त केली पाहिजे. मग आपण खूप समाधानी राहू. लोभी नाही होणार आपण. The man who has escaped these 3 gates of hell, lust, anger and greed, O son of Kunti, performs acts conducive to self-realization and thus gradually attains supreme destination. मग कसं? पहिलं गोष्ट म्हणजे आपल्याला गुरुपद करायचं आहे आपल्या जीवनामध्ये. आपण जेव्हा गुरूंचा आश्रय घेतो, त्याच्यामुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. गुरूंकडून जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं, तेव्हा आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून आपण त्यांचा अध्ययन करतो, त्यांच्या आदेशचा, आणि मग आपल्याला ते ज्ञान प्राप्त होऊन आपण भगवंतांकडे जाऊ शकतो. तर हे उत्तम मार्ग आहे ह्या सगळ्या अनर्थांपासून मुक्त होण्यासाठी. आणि ह्या नरकाच्या दरवाजावर मात कशी करावी, तर हेच दिलेलं आहे. शास्त्र विधींचा त्याग करतो कोण? राक्षस, है ना. राक्षसची वृत्तीचे जे लोक असतात ते शास्त्रांचाच त्याग करतात, है ना. म्हणून ना त्यांनी काय काय वाचत असतात, वेगवेगळे मॅगझिन्स वाच, न्यूजपेपर वाच. ठीक आहे, न्यूजपेपर वाचा, मी असं नाही म्हणत की न्यूजपेपर वाचू नका, पण त्याच्यावर थोडं शास्त्र पण वाचन करा. काही काही लोक न्यूजपेपर कट टू कट, म्हणजे सुरुवातीच्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत पूर्ण दिवस वाचत बसतात. आता मी रिटायर झालेलो आहे म्हणून मी वाचणार. तुम्ही जरा रिटायरच झाला असाल तर त्या काही दिवसामध्ये तरी तुम्ही शास्त्र वाचा, असं मी सांगेन. कशाला त्या आयुष्याची माती करायची? त्याचं सोनं करायचं पण आपल्या हातातच आहे, है की नाही. आणि हे सगळ्यांना लागू आहे. जे यंगस्टर्स असतील, जे यंग्स आहेत, इथे नवयुवक पण बसलेले आहेत, त्यांनी कुठे अडकलेले आहेत? गुगल आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये अडकलेले आहेत. ठीक आहे, मी पण फेसबुक, गुगलमध्ये, सोशल मीडिया भरपूर ऍक्टिव्ह आहे मी, पण तेवढं मी जास्त वेळ घालवत नाही त्याच्यामध्ये. जेवढं मला गरज आहे तेवढंच हे करतो मी.
का? कारण की माईला माहिती आहे तिथे एकदा बसले की 4, 5 तास, 6 तास कळत नाही कधी-कधी. पण तसं नाही. मी प्लॅनिंग करूनच बसतो जर बसायचं असेल तर. कारण की जरा आपण प्लॅन करून नाही बसलं तर ते आपलं पूर्ण शोषण करून घेणार आहे ते सगळं. है ना? आजकाल गुरूंच्याकडे कोणी जात नाही. Googleकडे जातं. Googleच गुरु झालेला आहे सगळ्यांचा. नाही. म्हणून आणि मग कोणाला असं म्हटलं तर राग पण येतो. है ना? की नाही ना असं कसं? हे आमचं कामच आहे. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. पण हे पण आपलं कर्तव्य आहे. जसं ते तुमचं कर्तव्य आहे, हे पण कर्तव्य आहे. आणि शास्त्र वाचन नाही केलं तर काय चूक काय बरोबर आहे कळणारच कसं आपल्याला आयुष्यामध्ये. आणि म्हणून सुखाची गुरुकिल्ली तिथंच आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना कळायला पाहिजे. ह्या नरकाच्या दरवाजा मात कशी करा परत ह्या शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारथ न सिद्धिमाप्नोति न सुखम न पराम गती. म्हणूनच मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधानाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची कर्मशः उन्नती होईल. है ना? म्हणून शास्त्र वाचन केल्याने आपलं उन्नती होणार आहे. कारण की तिथे दिलेलं आहे की काय करायचंय काय नाही. आज तुम्ही भगवद्गीता इथे वाचत आहात. तुम्हाला आता कळत आहे सगळ्यांना, आपल्या सगळ्यांनाच इन्क्लुडिंग मी, की चांगले गुण काय आणि दुर्गुण काय आणि त्यांच्यावर कसं मात करायचं. आता जर आपण हे वाचलंच नसतं आपल्या आयुष्यात आपल्याला कळलंच नसतं. किती सोप्पा मार्ग दिलेला आहे. आणि हेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये समजून घ्यायचं आहे. प्रत्येकाकडे चॉईस असते. जर आपण पहिली चॉईस केली आत्मसाक्षात्काराचे कार्य करण्यासाठी आपण जेव्हा काम करतो, मग धर्मग्रंथाचे अनुसरण करतो, मग नरकाचे दरवाजे आपण पार करू शकतो आणि भगवत धाम प्राप्त करू शकतो. पण जरा ते नाही केलं, शास्त्रच नकारलं, तर आपण लहरीप्रमाणे वागतो. मला हे आवडतं म्हणून मी करतो. मला ते आवडतं म्हणून मला काय सांगू नका, मी माझा गुरु आहे. असे पण लोक म्हणणार आहेत, माझा मीच गुरु आहे. माझं मनच माझं गुरु आहे. अरे असं मलिन मनाला गुरु केलं तर अधोगतीला जाणार आहे आपण. है ना? म्हणून मनावर जास्त विश्वास ठेवायचा नाही. कारण की तो मित्र पण आहे आणि शत्रू पण आहे. पण जर त्याला मित्र बनवायचा तर त्याला चांगला संघ पण दिला पाहिजे. कोणाचा? गुरूंचा. है ना? आणि त्याला बुद्धीच्या नियंत्रणाखाली ठेवून गुरूंचा आदेशावरून त्याला मित्र बनवायचा. असंच मित्र बनवू शकत नाही मनाला. कारण की त्याच्यामध्ये बरेच वाईट इम्प्रेशन्स पडतात आणि म्हणूनच आपण अत्यंत दुःखी होऊन जातो मग. आणि मग नरकाचे द्वार उघडतात. कारण की तिथे काम, क्रोध, लोभ, मत्सर हे सगळं निर्माण होतच आहे. है ना? तर हे एक पूर्ण जंजाळ आहे. पण या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ते गुरुकिल्ली दिलेली आहे आणि जरा ती आपल्याला माहीत असली तर आपण तो प्रवास चांगला करू शकतो, सुखकर करू शकतो. ॲक्चुअली भगवंताने आपल्याला सुखी राहण्यासाठी सगळं दिलेलं आहे. पण आपण बरेचसे चुकीचे निर्णय घेतलेले आहोत म्हणून आपण सुखी नाही आहोत. खरं म्हटलं तर. है ना? तर असं आहे. तर आपलं जे फ्री विल आहे म्हणजे आपलं जे एक स्वातंत्र्य आपल्याला भगवंत त्याच्यामध्ये भगवंत पण इंटरफिअर करत नाही. भगवंतांना असं वाटतं की मी ह्या जीवात्म्याला फोर्स नाही करणार की तू माझ्याकडे ये. प्रेरणा देईन. है ना? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत इथे जेव्हा जेव्हा अवतीर्ण होतील ते धर्म स्थापन करण्यासाठी आणि आपल्या भक्तांना प्रेम देण्यासाठी. हे की नाही? आणि सगळ्यांना इन्स्पिरेशन देण्यासाठी. जेणेकरून त्यांनी पण इन्स्पायर होऊन त्यांच्याकडे यावं. पण त्यांनी कधी फोर्स नाही करणार. ते आपल्यालाच करायचं आहे काम. है ना? प्रेम हे कधी फोर्सने होत नसतं. है ना? तू माझ्यावरच प्रेम कर असं कोणी बोललं तर प्रेमच नाही करणार कोणी. हे की नाही? तसं भगवंत पण कोणी कधी बोलणार नाही. पण भगवंतांचं कर्तव्य सांगणं की काय चांगलं आणि काय वाईट. कारण की ते आपले पिता आहेत. है ना? आणि पित्याचं हे कर्तव्य असतं मुलाला सांगणं की काय चांगलं काय वाईट. है ना? अजून एक गोष्ट सांगतो की एकदा हे आपल्या मंदिराचीच गोष्ट आहे अजून एक. आमच्या इस्कॉनमध्ये बरेचसे सेंटर्स आहेत अख्ख्या जगामध्ये. म्हणजे इस्कॉनचे म्हणजे सेंटर्स आहेत. इंडियामध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, रशियामध्ये, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, ब्राझील, सिंगापूर, हाँगकाँग सगळीकडे आहेत. दुबईला, पाकिस्तानमध्ये पण एक आहे. तर तुम्ही बघाल हे सगळे जे सेंटर्स आहेत तिथं त्यांची एक मीटिंग असते दरवर्षी. तर एकदा अशीच कोलकातामध्ये मीटिंग होती. तर तिथे इंडियाचे एका मंदिराचे आता इंडियामध्ये पण बरेचसे सेंटर्स आहेत इस्कॉनचे. अशा प्रत्येक देशामध्ये बरेचसे सेंटर आहेत. तर इस्कॉनचे इंडियातले एक छोटेसे सेंटरचे प्रेसिडेंट आणि रशियाचे टेम्पलचे प्रेसिडेंट इथे आलेले इंडियामध्ये मीटिंगसाठी. आणि त्यांनी एका रूममध्ये राहत होते बेसिकली. अशा सगळ्या प्रेसिडेंटने एक रूम दिलेली. 2-2 जण एका रूममध्ये राहायचे. मग रात्री झोपताना त्यांनी मॉस्किटो नेट त्यांना होती झोपण्यासाठी. पण जे इंडियन प्रेसिडेंट होते त्यांनी मॉस्किटो नेट पण होती आणि ते ऑल आउट ते मच्छरला मारण्याचं असतं ना ते हे लावलेलं. तर ते रशियन प्रेसिडेंट जेव्हा आले आतमध्ये त्यांनी बघितलं ते ऑल आउट लावलं. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही
हे ऑल आउट काढू शकाल का? तुम्हाला नम्र विनंती करतो, कारण की आपल्याकडे मॉस्किटो नेट आहे, कशाला या मच्छरना उगाच मारायचं ह्यानी केमिकलनी. तर ते म्हटले, "नो प्रॉब्लेम. तुम्हाला जरा असं वाटत असेल तुम्ही करा. नो प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम नाही." आणि भक्त नम्र असतात आणि ते चांगल्या गोष्ट नेहमीच अंमलात आणतात. तर पण जेव्हा त्यांनी त्या रशियन डिव्होटीनी जेव्हा रशियन भक्तांनी प्रेसिडेंटनी जेव्हा बघितलं हे, त्यांनी असं नम्रपणे स्वीकार पण केलं. त्यांना थोडं वाईट पण वाटलं, "अरे, मी काय त्यांना अपराध तर नाही केला?" असं म्हणून. तर त्यांनी म्हटले, "मला माफ करा, मी तुम्हाला असं सांगितलं, पण ॲक्चुअली माझं त्यामागे एक कारण पण होतं, कारण की मी इस्कॉनमध्ये येण्याच्या आधी, भक्तीमध्ये येण्याच्या आधी मिलिटरीमध्ये होतो." ते मिलिटरीमध्ये होतं आणि मी बरेच जणांची हत्या केलेली. ते बॉर्डरवर काम करायचे आणि बॉर्डरवर त्यांनी बरेच टेररिस्टना त्यांनी मारलेलं आहे बंदुकीने ॲट अ गन पॉइंट असं. तर इतक्या जणांची हत्या केली असताना त्यांना एकदा काय झालेलं, एक असा क्षण आलेला जेव्हा एक टेररिस्ट त्यांना सापडलेला. तो टेररिस्ट नव्हता ॲक्चुअली, त्यानंतर कळालं ते. पण जेव्हा त्यांना पकडलं, त्यांनी त्याला सांगितलं, "आता मी तुला मारणार आहे." तर त्याने म्हटलं, "तुम्ही मला मारूच शकत नाही." म्हटलं, "का?" "कारण की मी शरीर नाहीच आहे, मी आत्मा आहे." विचार करा, म्हणजे त्या माणसाला माहीत होतं. आणि म्हटलं, "असं कसं? हे तुला कोण सांगितलं?" तर म्हटलं, "मी नाही सांगत आहे, भगवद्गीतेमध्ये लिहिलंय, तुम्ही वाचा जाऊन." ऑफकोर्स ते नंतरची त्यांची प्रोसेस वगैरे जे काही ती झाली. पण नंतर जेव्हा हे घरी आले त्यांच्या, ते रशियन डिव्होटी जे होते, रशियन भक्त. आधी ते भक्त नव्हते, आता मी त्यांना भक्त म्हणतो कारण की आता ते भक्त आहेत ते. तर जेव्हा ते घरी परत आले तेव्हा त्यांनी म्हटलं, की हे कुठलं ग्रंथ बरं त्यांनी सांगितलेलं? म्हणजे विचार केला, मग त्यांना हा भगवद्गीता म्हणून काहीतरी होतं, असं ऐकलं त्यांनी. मग त्यांनी इंटरनेटमध्ये सर्च करून ती भगवद्गीता मिळवली. अखंड भगवद्गीते 2 दिवसात त्यांनी अख्खी वाचून काढली. कारण की त्यांना तो इगो हर्ट झाला त्यांचा. त्यांनी त्याचा इगो हर्ट केला. तर मिलिटरी लोकं पण इगोइस्टिक त्यांचा असतो भरपूर. कारण की पॅशन पण असतं त्यांच्यामध्ये. तर तर त्यांनी अखंड गीता जेव्हा वाचली, त्यांना इतकं चांगलं प्रचिती आली, म्हणजे इतकं चांगला ग्रंथ, ह्याच्यामध्ये इतकं ज्ञान आहे. मग त्यांनी त्या ग्रंथामध्ये मागे ॲड्रेस होता तिथेच, रशियामध्ये जे मंदिर आहे इस्कॉनचं तिथे. मग तिथे त्यांनी गेले. त्यांच्या वाईफला पण घेऊन गेले त्यांनी, पूर्ण परिवारासहित. आणि त्यांना इतकं सुंदर त्यांनी प्रसाद ग्रहण केला, भक्तांचा संघ मिळाला, म्हणजे ते नियमितपणे जायला लागले. आणि हळू त्यांनी माळा सुरू केल्या. आता ते 16 माळा करत आणि मग नंतर त्या मंदिराचं त्यांना प्रेसिडेंट बनवता आलं. कारण की त्यांनी इतकी चांगली भक्ती केली, की त्यांनी इतकं त्याच भगवद्गीतेचा सुंदर प्रचार पण कितीतरी लोकांपर्यंत केलेला आहे. तर आपण बघू शकतो आणि म्हणून त्यांनी म्हटले, की मला आता साधा एका मच्छरला मारायचं असेल तरी जीवावर येतं. कारण की का आपण अशा जीवांना पण हत्या करायची आपण. जर आपल्याकडे मॉस्किटो नेट असेल तर आपण मॉस्किटो नेटमध्ये झोपूया ना. व्हॉट इज द प्रॉब्लेम? तर बघा, ह्याचा भाव काय आहे, ह्या गोष्टीची मागचा भाव काय आहे, की आपण जेव्हा भक्ती करतो ना, भक्तीचं जीवन सुरू करतो, त्याच्या आपोआपच आपल्या हृदयामध्ये असे चांगले सद्गुण निर्माण व्हायला लागतात. आपल्या मनामधली जी हिंसक भावना असेल किंवा दुर्गुण असतील, ते आपोआपच स्लाईड डाऊन, म्हणजे ते जस्ट गो अवे, आपोआपच जातात. त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्ष घालण्याची गरजच नाही पडणार आहे. कारण की आपण चांगले गुण घालण्यामध्ये व्यस्त झालेलो आहोत ना, है ना? असं. वाल्मिकीचं धोरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. रत्नाकर वाल्मिकी जो सगळ्या प्राण्यांना अर्ध मारायचा आणि अर्ध असं तडपड ठेवायचा त्यांना, आणि ते बघायला त्याला आवडायचं. नारद मुनी तेव्हा सांगितलं, "अरे, तुला पूर्ण मारताना आणि नंतर सोडून दे, फक्त जप कर." तेही त्याला नाही जमलं. मरा मग शेवटी म्हटलं त्याने. म्हणून शेवटी राम 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 आलं ते. आणि मग त्याचं हृदय शुद्ध झालं नामस्मरणाने आणि मग वाल्मिकी झाला तो. तसंच आपलं जीवन पण असंच आहे. आपल्या जीवनामध्ये पण आपण जेव्हा भक्ती पत्करतो, है ना, त्या वाल्याचा वाल्मिकी जेव्हा होतो, तेव्हा आपल्या हृदयामधलं पण जे असुरचा भक्त होण्यास वेळ लागणार नाही, है ना. फक्त आपल्याला ते मार्ग पत्करलं पाहिजे, है की नाही. तर पूर्ण एक पटकन रिव्हिजन करतो. आपण आज बघितलं की कसं हे सगळे गुण असतात आणि आपल्याला ह्या गुणांमध्ये आपल्या जीवनात आणायचं, आणि ते कसं आणू आपण? भक्तीच्या मार्गाने, भक्तांच्या संघाने. ABCD फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं. कारण की हे जे दानवचे दृष्टिकोन असतात, हे आपल्याला समजून घेऊन आपल्याला ते दृष्टिकोन ठेवायचे नाहीत आपल्या जीवनामध्ये, आणि भक्तिमय जीवन, शास्त्रांचं अवलोकन करून आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण करून आपल्याला पुढे जाऊन भगवंतांचा स्वीकार करायचा. मगच आपल्याला हे सगळे राक्षसी गुण असतील तरी आपल्यामध्ये ते सगळे निघून जाणार आहेत, है ना. तर असा आहे आजचा चॅप्टर. थँक्यू सो मच. आय कॉन्क्लूड हिअर. तर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आणि अजून एक अनाउन्समेंट छोटीशी करायची मला. उद्या खूप महत्त्वाचा सेशन आहे.
तर तुम्ही मिस करू नका. सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे. संध्याकाळी 7:30लाच असेल सेशन किंवा 7 वाजता. ते आपण तुम्हाला मेसेजद्वारे सांगूच. पण कोणीही चुकवू नका, कारण की उद्या माधवसेवा प्रभू येणार आहेत आणि त्यांनी एक स्पेशल सेशन तुमच्यासाठी घेणार आहेत, है ना? भगवद्गीतेवरती उद्या नसेल. आपण 17वा अध्याय परवा करणार आहोत आणि मग 18वा अध्याय गुरुवारी होईल आपला. ओके. तर सगळ्यांनी आवर्जून या, पूर्ण परिवारासहित या, हेच मी विनंती करीन. आणि दुसरा गोष्ट म्हणजे सगळ्यांनी नियमितपणे रोज सकाळी जपला या. तर आता दुसरी लेवल काय, ती पण अनाउन्समेंट मला करायची. दुसरी लेवलमध्ये आपण हे चालू ठेवणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण रोज सकाळी लवकर उठून जप करणार आहोत एकत्र आणि 1 तास, आता आधी अर्धा तास करायचो आपण, तर आता 6 ते 7 असं आपण टाइम ठरवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत सकाळी तेही सांगतो. पहिलं गोष्ट, सकाळी आपण एक आपला जप चांगला होण्यासाठी एक जपा टॉक म्हणजे काय, की त्या नामाबद्दलची महिमा ऐकणार आहोत थोडं 5 मिनिटासाठी. मग आपण सगळे मिळून एकत्र जप करणार आहोत. आणि त्याच्यानंतर प्रभुपादांचे एक ग्रंथ आहे, छोटा ग्रंथ आहे, है ना, आत्मसाक्षात्काराचे विज्ञान हा ग्रंथ आहे, है ना. मी तुम्हाला ते घ्यायला सांगेन सगळ्यांना. ओके. तर ते आपण सगळे एकत्र वाचणार आहोत. तर हे खूप चांगलं आहे आणि वेगवेगळे भक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला गाईड करणार आहे, इन्क्लुडिंग मी पण येणार आहे. माझ्याबरोबर अजून वेगवेगळे भक्त येऊन तुम्हाला ते गाईड करणार. आपण सगळे एकत्र यायचं आहे. मग तुम्ही सगळे येणार आहात सकाळी, प्रयत्न करा. आणि हे आपलं पहिलं पाऊल आहे. इथे कष्ट घ्या. इथे कष्ट घेतलं ना, आयुष्याच्या कष्टातून मुक्त व्हाल, असं सांगतो तुम्हाला. ओके. तर सगळे तयार आहेत का? चॅलेंज, लेट्स टेक अप दॅट चॅलेंज. हो गुरुजी. हो प्रभूजी. येस. हो प्रभूजी. सी, आपण लाईफमध्ये किती किती रिस्क घेतो की नाही, है ना. आपण पैशांची रिस्क घेतो, बिझनेसची रिस्क घेतो, फॅमिलीसाठी रिस्क घेतो. ही रिस्क आपल्या आयुष्यासाठी आहे, ती घ्यायलाच पाहिजे आपल्याला. काय रिस्क आहे आणि याच्यामध्ये थोडी झोप कमी लागेल ना आपल्याला, चालतंय क्या, त्याला काय होतं, है ना. तुम्ही दुपारी अजून एक अर्धा तास जास्त झोपा, चालेल. पण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंतांचं नामस्मरण, पहिलं उठल्या उठल्या आधी त्या मुहूर्तावर भगवंतांचं नाव बिंबवलं आपल्या मनामध्ये, तर किती सुंदर आपल्याला त्याचा लाभ होणार आहे पूर्ण जीवनात, दैनंदिन कार्यांमध्ये आपल्याला, आहे की नाही. फक्त आपल्याला कृष्णाला जोडायचं आपल्या कार्यामध्ये, बाकी काही नाही करायचं आहे ना. आणि हे सकाळचं प्रोग्राम असणार आहे. आणि अजून पण एक आहे लेव्हल 2 मध्ये, दिस इज वन ऍस्पेक्ट, की आपण रोज 7 दिवस, आला सुट्टी नाही, नो संडे मंडे. ओके. भक्तीला कधी सुट्टी नाही द्यायची. तर हे त्रिकाळ चालू असणार आहे. ओके. म्हणजे सकाळी 6 ते 7 आणि संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी रोज नाही, फक्त आठवड्यातून 2 दिवस, म्हणजे शनिवार आणि रविवार 4 ते 5 1 तास आपण भगवद्गीतेचे श्लोक शिकणार आहोत. कसं उच्चारण करायचं, छान छान रिसायटेशन कसं करायचं. मग तुमच्या मुलांना आणि तुम्ही सगळेजण यायचे त्याच्यामध्ये. तुम्हाला आवडेल ना सगळ्यांना श्लोक शिकायला छान छान. एक तर विशिष्ट प्रभू, हो. चालीमध्ये श्लोक शिकणं किती सुंदर आहे. हो आणि त्या प्रभू. श्लोकांचं पूर्ण विवरण, म्हणजे असं नाही, आता आपण पूर्ण एक बर्ड्स आय वरतून आपण भगवद्गीता बघितली 18 अध्याय, पण आता भगवद्गीतेतले सर्वात महत्वाचे श्लोक 108 श्लोक आपण अभ्यास करणार आहोत, त्याचा पूर्ण एकदम डीप मध्ये. तर तुम्हाला आवडेल खरंच, तुम्हाला त्याच्यामध्ये इतकं अजून शिकायला भेटणार आहे. म्हणजे बघा किती शिकण्यासारखं आहे की नाही, असं. आणि ते फक्त आठवड्यातून 2 दिवस असणार आहे. मग तुमची कामं तुम्ही असं प्लॅन करा. मी आत्ताच का सांगतो, कारण की अजून ते सुरू झालेलं नाहीये, म्हणून आत्ताच प्लॅन करायचा तुम्हाला, की मी सॅटर्डे संडे हा 1 तास फक्त ह्याच्यासाठी काढून ठेवणार आहे. आणि मग बघा तुमच्या ह्याच्यामध्ये पण किती सुंदर परिवर्तन होणार आहे. आज जे आपण डिस्कस केलं, हे सगळं आपल्याला अंमलात आणायचं आहे. बेसिकली आपल्याला ह्याच्यापासून मुक्त व्हायचंय, दुर्गुणांपासून. पण त्यासाठी काहीतरी अभ्यास सुरू केला पाहिजे आपल्याला, है ना, असं. आणि मग लॉकडाऊन संपल्यावर आपण अजून छान छान आपण यात्रा वगैरे करूच, ते तर काय, नो डाऊट अबाउट इट. आपण सगळे एकत्र भेटूच, ते तर इतका सुंदर क्षण असेल त्याच्यावर आपण सगळे एकत्र येऊ भेटायला मंदिरामध्ये, आणि आपण तुमच्या सगळ्यांशी बोलू, है की नाही. आणि तुम्हाला भक्तांचा संघ तिथे मिळेल, है की नाही. आता तर ऑनलाईन संघ तुम्हाला भेटतच आहे, त्यात काय वाद नाहीये, है ना. आणि ते चालूच असणार आहे. तर असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे चालू, हे दिस इज सेकंड लेवल. पण ह्या सेकंड लेवलमध्ये येण्याचं क्रायटेरिया काय, तुम्ही सगळ्यांनी 1 माळा तरी जप केलाच पाहिजे. मगच तुम्हाला सगळ्यांना मी अलाव करणार आहे. करणार का तुम्ही? निश्चित करो हो प्रभूजी. Yes. सगळ्यांनी. आता सगळे तुम्ही मला सांगाल का, सगळे किती किती माळा करत आहात आता सध्या? म्हणजे तुम्ही माळा मला माहिती आहे सगळे माळा करतायत, आणि कधी कधी तुम्हाला सकाळी उठणं होत नाही, पण दिवसभरात तुम्ही करत असाल ह्याची मला खात्रीच आहे, कारण की तुम्ही सगळ्यांना हे सेशन आवडतं आणि आवर्जून तुम्ही वेळ देताय, ह्याचा अर्थ तेच आहे.
तर सगळे किती किती माळा करतात फक्त नंबर सांगायचे पटपट अनम्यूट करून. मी एक माळ करतो. व्हेरी गुड, मी 12 माळा करतो हो. व्हेरी गुड, एक करते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रभुजी मी 20. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रभूजी मी जेव्हा पण वेळ भेटेन तेव्हा मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय कंटिन्यू. रात्री झोपताना पण ओम नमः शिवाय, उठल्या पण ओम नमः शिवाय. व्हेरी गुड. आता शेवटचा हरे कृष्ण शब्द महामंत्र पण आणि त्याच्याबरोबर कायम. जोडून द्या, है की नाही? येस येस हम्म. येस ओम नमः अभिमन्यू. शिवाय. जेवढे कॉल असतील प्रभुजी तेवढे मी ओम नमः 2 शिवाय. करते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान छान. तर असंच सगळ्यांनी जप गुरुजी करत माझं तर दिवसभर सतत मनात असतो, पण माळा एक 5-6 होतात व्हेरी गुड. आणि दिवसभर मनात असतो. नाही, हे उत्तर नाही मला पाहिजे. मनात तर सगळ्यांचंच आहे भगवंत. मनात नकोय, ते अंमलात आणलं पाहिजे. ओके, माझ्या मनात सगळं, आता आपण असं बोलून आपल्याकडे सपोज एक छोटंसं बाळ असेल, मला मनात त्याच्यावरशी खूप प्रेम आहे असं बोलून चालणार नाही, पण आपण ते क्रिया केली पाहिजे, तेव्हाच ते प्रेम प्रकट होतं आणि ती सेवा आहे. आणि म्हणून आपण हे सेवा करतोय. हे नाम जप हे एक सेवाच आहे ना भगवंतांची पण, आणि त्याच्याने काय होणार आहे, आपलंच भलं होणार आहे, है ना? आणि खूप छान, तुम्ही सगळे छान जप करा असंच. आणि सकाळचा वेळ आपण का निवडलाय, कारण की तो ब्रह्ममुहूर्ताचा वेळ आहे आणि सगळ्यांना तुम्हाला एक सपोर्ट सिस्टम आपण देतोय, की तुमचं आता तुम्ही बिझी असता तुमच्या कामामध्ये, सकाळभर तुम्ही जप नाही करू शकणार, म्हणून जरा आपल्या संघामध्ये येऊन तुम्ही सकाळी जप केला तर तुमचं अनाईसे तिथे माळा होऊन जातील कितीतरी, है की नाही? हळूहळू. आणि तुम्ही वाढवू पण शकता माळा. काही काही लोक चांगले जप जास्त माळा पण करतच आहेत, आणि ज्यांनी आता 1-2 माळा करतात त्यांनी अजून थोडे वाढू शकता हळूहळू, तुम्हाला जसं शक्य होईल तसं. आणि ते सहज शक्य कसं होणार आहे बघा, मॉर्निंग प्रोग्रामला येऊन. आपण जे मॉर्निंग प्रोग्राम आता सुरू करणार आहे सगळ्यांसाठी, आणि ते लगेच 1 जुलैपासून सुरू होणार आहे मॉर्निंग प्रोग्राम तुमचा, 1 जुलै. ओके, तर कॅलेंडरमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आणि तुमचं जे लेव्हल 2चं जे 108 श्लोकांचं आहे ते कदाचित 3 जुलै नाही तर 10 जुलै. ओके, हे डेट्स अजून ठरायचे आहेत, ते उद्या डिक्लेअर होतील. तर तसं सुरू करू आपण. ओके, सगळं उद्या तुम्हाला सगळं संध्याकाळी कळणारच आहे, त्याचे पण अनाउन्समेंट होतीलच. पण मी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सांगून ठेवलंय, कारण की मला ह्या ग्रुपमधून सगळे हवे आहेत. एकूण एक लोक सगळे आले पाहिजेत, आणि अजून तुम्ही तुमच्या पूर्ण परिवाराला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा, अशीच माझी इच्छा आहे, है ना? कारण की ह्याच्यामध्ये तुमचाच फायदा आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता काय प्रश्न आहेत का पटकन विचारा, आणि टॉपिकला अनुसरूनच प्रश्न विचारा, म्हणजे आपला वेळ नाही जाणार. येस. प्रभूजी हे 4 ते 5 जे आहे त्याच्यानंतरची वेळ घेता येणार नाही का? कारण काय आहे, सॅटर्डेला पण ऑफिस असतं. ओके ओके, कसं आहे, आपण आता बघूया, अजून ते ठरतच आहे. तुम्हाला सांगूच आम्ही उद्या, तुम्हाला सगळं कळेल व्यवस्थित. ठीक आहे ना? येस. अजून काय प्रश्न आहेत का तुमचा आजच्या टॉपिकवर? काय प्रश्न आहेत? गुरुजी ते 7 ते गुरुजी बोला, मिष्ठी बोला. प्रभुजी ऐका ना, माझी पण 7 ते 1 वाजेपर्यंत असते स्कूल. जर का तुम्ही 1-3 वाजता घेतलं तरी चालेल. नाही ना, आपण म्हणून उशिरा घेणार, म्हणजे ते जे जे कामावर असतात ते पण येऊ शकतील ना. वीकेंड कसं सगळ्यांना सुट्ट्या असतात हो, हो. एनिवेज, ठीक आहे. मग 4 वाजता तुला आरामात जमेल बाळा. ओके, ये तू. हं? हो, हो. चालेल. तोपर्यंत काय तू नाश्ता वगैरे करून थोडंसं रेस्ट घेऊन आरामात जप हो. शास्त्र वाचन करू शकशील आपल्या बरोबर. ठीक हो. आहे मिष्टी? ओके, थँक्यू. हां. येस. अजून कोणाचा प्रश्न? गुरुजी गुरुजी बोला, बोला. हा, मी राहते वेंगुर्ल्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. त्यामुळे मी काय इस्कॉन टेम्पलला येऊ शकत नाही. नो प्रॉब्लेम, असं काही नाहीये. पण तुम्ही तिथून आता इथे आलेलात ऑलरेडी ऑनलाईन, आहे की नाही? तुम्हाला किती लाभ भेटतच आहे की नाही? असा हा ऑनलाईनचा संघ घ्या, जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत का आपण त्याचा दवडा, ते पूर्णपणे फायदा करून घ्या त्याचा, आहे की नाही? मी वाचन वगैरे रोज करते, त्यामुळे व्हेरी गुड. वाचन करते फक्त. तर तुमचा प्रश्न काय आहे? नाही, म्हणजे मला असं विचारायचं आहे, मी आता जे वाचन करते ना, ते मी गुरूंचं म्हणजे गजानन महाराजांचं करते. आता तुम्ही सांगितलं म्हणजे श्रीकृष्णाचं ना, म्हणजे इकडे काय श्रीकृष्णाचं मंदिर वगैरे असं कुठेच नाहीये. ओके, असू दे ना. तुम्ही घरी तुमच्याकडे एक फोटो पण असेल तरी खूप झालं, है की नाही? आजकाल तुमच्याकडे मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये तर तुम्ही आरामात डाउनलोड पण करू शकता एखादा फोटो. ते पण असेल तरी खूप आहे, है ना? आणि तुम्हाला हरिनाम दिलेलाच आहे, है ना? तर हरे कृष्ण महामंत्र आता तुम्हाला माहिती आहे, त्याचा रोज नियमितपणे जप करा.
आणि हे ऑनलाईन जे सेशन्स होतात त्याला अटेंड करा तिथूनच, हे की नाही? त्याच्यामध्ये तुमचा फायदाच होणार आहे. आणि तुम्ही जे गजानन महाराजांचं करा ते पण करत राहा साइड बाय साइड. ओके, ठीक आहे. आणि कोणाचा आहे. प्रश्न आहे? हरे कृष्ण हरे प्रभुजी. कृष्णा प्रभुजी. येस, ऋतुजा संकेत या. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. म्हटलं प्रभुजी, आपण सकाळच्या माळा करतो, तर बरोबर. काय काय जण फिरायला जाताना माळा करतात, म्हणजे मॉर्निंग वॉकला, तर ओके. ते कितपत योग्य आहे का? येणं केनं प्रकारेनं तुम्ही जप करा. तुम्ही शीर्षासन चालेल करून ना? करा, पण काही करा पण जप करा. असं बोलीन. ओके. हो. कसं आहे हे बघा, ओके. तुम्ही काही माळा तुम्ही बसून करू शकता. काही काहींना बसता येत नाही जास्त वेळ, है ना? हो. हे सगळ्यांचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. तुम्ही यंग असाल म्हणून तुम्ही बसू शकत असाल, पण काही काहींना ते पण होत नसेल तर त्यांना चालून होत नाही असेल नाही तर चालून बरोबर आहे. करू दे, है ना? नो प्रॉब्लेम. पण ते जप करतात हे चालू महत्वाचं शकतात आहे. ना? ओके. जप करतात हे महत्वाचं आहे. आणि ओके. जास्त डिस्ट्रॅक्टेड राहायचं नाही इकडे तिकडे बघत बघत, पण आपण आपलं जप करत करत चालून करू शकतो, है ना? असं. मग दमल्यावर परत ओके. बसून परत जप करू शकतो. काही माळा थोडे बसून, काही माळा थोडे चालून, असं, है ना? जसं आपल्याला शक्य आहे तसं. पण मेन उद्देश काय? जप करा. येस. अजून काय प्रश्न आहे? थँक्यू. गुरुजी. श्रुतीजी ना? हा, हा बोला. तुम्ही सांगितले की सद्गुणाची प्राप्ती आपल्याला जाप, भोग दाखवून, भक्ती करून, शास्त्र वाचून करून येईल. बरोबर. पण जर जे सद्गुण जे आहे, म्हणजे जसे निर्भयता, क्षमा, विनय, हे शांतता, हे सगळं आपण प्रॅक्टिकली क्रियामध्ये केलं तर जास्त ते गुण येतात का मग हे भक्ती करून? प्रॅक्टिकली केल्याने मग ते येणार ना अर्थात. आपल्यामध्ये ते आता गुण. जप म्हणजे काय? तुम्हाला अक्षरशः माळा घ्यायची, हो मनामध्येच हो मी स्मरण करते असं नाही. आपल्याला जपमाळ घ्यायची, हातामध्ये जप करायचा आहे. भक्ती करते म्हणजे काय? भगवंतांची सेवा, म्हणजे अर्चविग्रहांची सेवा. तुमच्या घरामध्ये देवघर असेल, ते देवघर स्वच्छ करणे, त्यांचा भगवंतांचा अभिषेक करणे किंवा फूल अर्पण नाही करणे. नाही नाही देव माझं ही क्रिया झाली. माझं क्रिया जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये शुद्धीकरण भेटतं आपल्या इंद्रियांमध्ये आणि आपली चेतना बदलत जाते. आणि शास्त्र वाचन करायचं, अध्ययन करायचं आहे, संघ घ्यायचा आहे, यु नो, क्लासेसला यायचं आहे, त्याचं विचारायचं. जसं तुम्ही तर येतच आहात चांगलं, असं. नाही, प्रश्न असा आहे, एखादा कसाई आहे, त्याच्यामध्ये जर दया भावना पाहिजे तर त्यांनी तर ते दया भावनाचे काम करावे, मग त्याच्या आत्म्यामध्ये दया भावना येईल तेच ना. म्हणतोय ना, आपल्यामध्ये हे सगळे भाव उत्पन्न होणार जेव्हा आपण ते करू, हे की नाही, कार्य. पण आता ते दयाभाव नसेलच तर त्याचा काय उपाय? आता वाल्मिकीचं त्याच्यामध्ये दयाभावच नव्हता, पण त्यांनी नामस्मरण जेव्हा केलं तेव्हा दयाभाव उत्पन्न झाला. का? कारण की जेव्हा आपण नामस्मरण करतो भगवंतांचं, तेव्हा भगवंत आपल्या कानाच्या, कान हे यज्ञ कुंड आहे, त्या नामचा जो नाम हे आहुती आहे, त्या नामची आहुती आपण यज्ञकुंडामध्ये येतो आणि ते हृदयामध्ये आपलं जे अनर्थ आहेत, जे अनर्थ आहेत त्याला पूर्ण काढून टाकतं. म्हणजे नाम भगवंत स्मरणानी हृदयाचे बंधद्वार खुलतात आणि सद्गुणाची प्राप्ती. हो, है ना? नामस्मरण, भक्तांचा संग, मला अध्ययन, असं वाटलं की आपण प्रॅक्टिकली कोणत्या वस्तूमध्ये आणि जाऊ, मग म्हणजे तुम्ही ते दया भाव प्रॅक्टिकली करणं. करायचं पण आहे. बरोबर आहे तुमचं. हे तर जास्त आहे. ते ही पहिली स्टेज आहे, पहिली हा. पायरी आहे. पहिली पायरी म्हणजे तुम्हाला हे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर, कारण की आता कुठे दुर्गुण आहेत ना आपल्यामध्ये, ते दुर्गुण काढण्याचं काहीतरी सोल्युशन असलं पाहिजे ना. कारण की मला तर इच्छाच नाही बाबा दया करण्याची कोणावर, तर काय करणार मी, है की नाही, असं. आणि पण इच्छा असेल तरी ते वळत नसेल तर आपल्याला काहीतरी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. मग ती पहिली पायरी आहे. त्याच्यानंतर मग दुसरी पायरी म्हणजे आपण ते ऍक्च्युली कृत्यामध्ये आणू, पण मग आपण दया पण दाखवू एकमेकांना, है ना. फॉर एक्झाम्पल, आता लोक नॉनव्हेज खातात, ती दया नाहीये तिथे. आपण एका प्राणीला मारून आपण त्याचं खातोय म्हणजे काय ते? आपण त्याला क्रिएट केलेलं आहे का त्या प्राणीला? आपण जन्म दिलेला आहे का? आपल्याला काय हक्क त्याला मारून आपण खायचं, है ना? तर आपल्याला काहीच हक्क नाही. आपल्याला भगवंताने काय खायला सांगितलं हे पण आहे शास्त्रांमध्ये, है ना? मग ते खावं अन्न, है ना? वनस्पती आहेत ते आपण ग्रहण करावे, है ना? असं. तो वेगळा विषय, आता तो मला डिस्कस नाही करायचा इथे, व्हेज नॉन व्हेज. पण मी त्याच्यामधून एक दयाचा एलिमेंट जो तुम्हाला आता सांगितलाय तो मी पुढे आणलेला आहे. ठीक आहे, अजून? आता म्हणजे नामस्मरणाने प्लस आपल्या कृतीमुळे बरोबर, दोन्ही आपल्या महत्वाचे आहेत. आत्मामध्ये ते गुण प्राप्त होतात. हो, प्रार्थना आणि कृती हे दोन्ही असले पाहिजेत. ओके. भक्ती हे कृतींमधूनच होतं. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या आईला सांगितलं, तुमच्या आईने म्हणलं मला पाणी आणून दे,
तुम्ही फक्त ते श्रवण केलं, हो देते एवढंच म्हणलं, पण पाणी आणून दिलंच नाही, त्याचा अर्थ काय? श्रवणाचा अर्थ काय की तुम्ही ग्लासमधून पाणी भरून ते तिला आणून दिलं, ही क्रिया झाली है ना. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तो सायकल पूर्ण झाला. तुम्ही ऐकलं, ग्लासमध्ये पाणी भरलं, परत आईला आणून दिलं, म्हणजे तो पूर्ण झाला ना सायकल. त्याला म्हणतात पूर्ण श्रवण झालेलं आहे. आता तुम्ही श्रवण करताय माझ्याकडून भगवद्गीतेचं, तर हे मी श्रवण पूर्ण झाल्याचं कसं समजेल? आता अर्धवटच आहे, आता फक्त तुम्ही ऐकलेलं आहे. आता हे तुम्हाला अंमलात पण आणायचं जीवनात. मग जेव्हा तुम्ही ते अंमलात आणाल आणि तेव्हा ती क्रिया पूर्ण झाली, म्हणजे तुम्ही श्रवण खरोखर केलं है ना. आज आपण ऐकलं, तुम्ही कमिटमेंट दिलंय की मी जप करणार, पण सकाळी उठून नाही जप केला आणि कोणीच कधीच जप नाही केला, तर मग ते पूर्ण नाही झालं श्रवण ऍक्च्युअली. आणि कोणाचे काय प्रश्न आहेत का? हो प्रभूजी, ओम नमः शिवाय. बोला हरे अभिमन्यू कृष्ण. प्रभू, हरे कृष्ण. हा, तर प्रश्न असा होता, तुम्ही काल माहितले होते नाही का, की कृष्ण भगवानला 16,000 काहीतरी वाईफ होत्या ओके. आणि प्रत्येक वाईफ कडनं 10 पोरं होते, बरोबर? मग आजच्या आपण किती सेशनला केलं चालतात? आणि कनेक्टेड आहे 10 का हे? आजच्या सेशनला कनेक्टेड आहे नाही का? नाही 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 मग नाही. तुम्ही पण मला असं ग्रुपवर विचाराल का हा प्रश्न? कारण की मग आपला वेळ जातो ना. ग्रुप मध्ये नाही ना, मी व्हॉट्सअप मध्ये नाही ना ग्रुप प्रभूजी. मी तुम्हाला ऍड करेन, नाहीतर तुम्हाला पर्सनली हा, विचारा. ऍड मी करा. तुम्हाला नंबर देतो, माझा नंबर नोट डाऊन करा. चालेल. कारण की काय, हो. मला टाइम पण बघायचा ना. सगळे आपण थांबलेलं 6386048088 चॅट बॉक्स मध्ये दिलाय मी. ठीक आहे, मला मेसेज करा, मी तुम्हाला पर्सनली कॉल करेन. ओके, आणि तुमचे प्रश्नाचे खूप चांगले उत्तर देईन. तुम्हाला काही म्हणजे ओके प्रभू. हे राहणार नाहीत प्रश्न. ओके, बिंदास फोन करा मला. आणि कोणाला फोन करायचा असेल चालेल. डाऊट्स तर मला फोन करा प्लीज. मी ओपन आहे तुम्हाला हेल्प करण्यासाठी. फक्त काय, आपण सगळे एका वेळेने हे करतोय ना, आता 9 वाजलेत म्हणून आपण ह्या आजच्या सेशनला काल काय प्रश्न आहेत रात्रभर का? माझ्या डोक्यात ते गंगन ते विचार चालले सांगेन होते अभिमन्यू प्रभू. प्रभू. आणि मला आवडते की तुम्ही छान ऐकताय, प्रश्न विचारा, मला तेच पाहिजे ऍक्च्युली. ओके, पण मला आवर्जून फोन करा तुम्ही. ठीक आहे, नक्की नक्की. जयाजी तुमचा काय प्रश्न आहे का? हात वरती केलाय तुम्ही बराच वेळ. हो, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. ओके, प्रभूजी, मुक्तीविषयी विचारू शकते का आजच्या सेशनला? काय काय मुक्ती? हा बोला ना. मुक्ती, हा प्रभूजी, अंतसमयी भगवंतांचं नाव मुखात न निघणं, तेव्हा मुक्ती प्राप्त होते, मग बरोबर. गोलोकधाम प्राप्त होतो. हा, आणखी कोणकोणत्या प्रकारे गोलोकधाम प्राप्त होतो? आणि समजा आज मी वृंदावन जे तुम्हाला मध्ये सांगितलं, शास्त्र वाचन, भक्तांचा संघ है ना, नवविधा भक्ती मार्ग सांगितलेले आहेत है ना, कीर्तन, हो भजन, पादसेवदम, नामस्मरण, हे सगळे जे आहेत, हो श्रवण, हे सगळं करून आपण भगवत प्राप्ती करू शकतो है ना. कारण की आपल्यामध्ये आता दुर्गुण भरून पडलेले आहेत है ना, पण त्या दुर्गुणांचा पूर्ण जेव्हा नाश होईल तेव्हाच आपण भगवत प्राप्ती करू शकतो. असं तिकीट मिळणार नाही आपल्याला तिकडे. ओके, इतकं सोपं हो नाही. हो फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर अमेरिकेला जायचं असेल, त्याला व्हिसा लागतो. व्हिसा शिवाय तुम्ही जाऊ शकता का अमेरिकेमध्ये? नाही पासपोर्ट शिवाय जाऊ शकता का अमेरिकेमध्ये? नाही नाही. मग तसंच जरा साध्या आपल्या इकडे भौतिक देशांमध्ये जरा जायचं असेल तर एवढं प्रकार आहेत तिथे व्हिसा मिळवण्याचे. हो तर तुम्हाला काय वाटतं, भगवत धामात जाणं एवढं सोपं आहे? नाही, असं सोपं नाही आहे. सोपं म्हणजे कसं, मार्ग सोपा आहे, पण ते अवलंबन करणं, आपल्या सगळ्यांना वेगवेगळे चॅलेंजेस येणार आहेत त्याच्यामध्ये, पण आपल्याला ते चॅलेंजेस स्वीकार करायचे. आपल्याला आता आत्मिक शुद्धी करायची आपली, आणि ती शुद्ध झाल्यानंतरच आपण तिथे एलिजिबल होऊ तिकडे जाण्यासाठी. ते पासपोर्ट आहे. शुद्ध हृदय हे पासपोर्ट आहे तिकडे जाण्यासाठी. जर आपलं हृदय शुद्ध नसेल तर हो आपल्याला एंट्रीच नाही ना तिथे, कारण की तिथे सगळं निस्वार्थ आहे. अजिबात कोणी स्वार्थी लोक नाहीत तिथे त्या भगवत धाममध्ये, आणि म्हणून आनंदी आहेत ते. हो प्रभूजी. असं ठीक आहे. प्रभूजी, असं म्हणतात धामामध्ये जर आपण देह त्याग केला तर आपली मुक्ती होते. मग वृंदावन मध्ये समजा देह त्याग झाला तर आपल्याला गोलोकधाम प्राप्त होतो? नो गॅरंटी, नो गॅरंटी. तुमची चेतनावर आहे. स्मरणमुक्त काले अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्त. अंतकाला तुमची काय स्मृती, तुम्ही धामात असून जरा तुम्ही पैशांचा विचार करत असेल तर तुम्ही परत तिथेच झुरळ व्हाल किंवा पाल व्हाल त्या तिजोरीमध्ये है ना. का आता हे मी नाही सांगत आहे, म्हणजे मी आता हे थोडे कठोर शब्द वाटतील तुम्हाला, पण हे असं शास्त्रामध्ये असं एवढं कठोर बोललेलं पण आहे श्रीमद भागवतामध्ये. मला पण कधी कधी वाचून आश्चर्य वाटतं, पण हे आहे सत्य. कारण की आपले विचार कसे असतील तसंच आपल्याला शरीर भेटणार आहे, आणि हे सत्यच आहे ना. ओके प्रभू, थँक्यू. येस, थँक्यू सो मच. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का या विषयावरती, आजचा विषय जो आपण चर्चा केला त्याच्यावरती? ठीक आहे, थँक्यू सो मच. तर तुम्हाला ह्याचे रेकॉर्डिंग्स आणि नोट्स आजच मिळतील. ओके,
आणि उद्या सगळ्यांनी या आणि उद्या सगळ्यांनी जप करायला पण या. 6:30ला उद्या जप आहे, 6 वाजता नाहीये. ओके, आपण तो 1 तारखेपासून सुरू करू. त्याचे पण टायमिंग्स डिक्लेअर करू आपण. ओके, आणि उद्याच्या सेशनला सगळ्यांनी हजर राहा. तुमचं खूप खूप धन्यवाद. मी खूप कृतज्ञ आहे, तुम्ही सगळ्यांनी आज इथे आलेले आहात. आणि एकदा तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करू शकता का? आपण एक फोटो घेऊया आपल्या ग्रुपचा व्हॉट्सअप इथे आणि आपल्या ग्रुपवर सेंड करूया. तर सगळ्यांनी 2 मिनिटासाठी सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. मी गॅलरी व्ह्यू करणार आहे इथे आणि आपल्या ग्रुपमध्ये पाठवणार आहे. फक्त 1 मिनिटासाठी सगळ्यांनी पटकन ऑन करा. आणि तुमचं मला खूप मी आभार मानायचे. पहिल्या गोष्ट बघा, मिष्ठी सारखी लहान मुलगी पण आपल्याकडे आहेत, अटेंड करते. किती उत्साहाने ती प्रश्न पण विचारते. म्हणजे बघा सगळ्यांना किती आनंद आहे. छान, मला आनंद आहे की तुम्ही सगळे रोज येताय. आणि तुम्हाला आवडत आहे का सेशन्स हे सगळे आपण जे डिस्कस करतो? हो प्रभू, हो आवडतोय. खूप आवडतंय. ओके, फाईन फाईन, थँक्यू सो मच. खूप सुंदर, खूप सुंदर. सगळ्यांनी प्लीज पटकन ऑन करा, म्हणजे मी एक क्विक फोटो काढतो. ओके, अजून काही जण आहेत. सॉरी, मी तुम्हाला ऑल ऑफ अ सडन सांगितलं व्हिडिओ ऑन करायला. तुम्ही तुमच्या कार्यात असाल आणि मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण फक्त एक आठवण म्हणून. है ना? थँक्यू सो मच. प्रभू आता प्रत्यक्ष व्हिडिओ ऑन राहतील सगळ्यांचे बरं का. आणखी मला तुम्हाला बघायचं, मी तुम्हाला बघितलं पण नाहीये तुमचे चेहरे. तुम्ही सगळे रोज येता इतकं छान प्रामाणिकपणाने. पण असं आता मला असं वाटतं खरंच मी तुम्हाला सगळ्यांना भेटलोय पर्सनली, तुम्हाला सगळ्यांना बघून, म्हणून खूप छान वाटतंय मला. ओके, थँक्यू सो मच. चल मी तुम्हाला फोटो काढतो आता. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे हरे राम राम राम. सगळ्यांनी हरे कृष्णा एकदा पूर्ण महामंत्र म्हणायचा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप 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 धन्यवाद तुमचं सगळ्यांचं. आणि आपण उद्या परत भेटू सकाळी. ओके, वेळ काढा आणि या जप करायला आपण सगळे एकत्र जप करू. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. हरे कृष्ण.